आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते श्रीरामदासो गुरुः। सह्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभू। संत वाङ्मयामध्ये ज्याचं वर्णन ग्रंथराज असं केलेलं आहे आणि जो प्रत्येक मानवाला आत्मोन्नतीचा मार्ग सुकरपणे आणि सुघडपणे दाखवतो, त्या समर्थ रामदासांच्या दासबोधाला आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करून आत्मोन्नत होण्याच्या भावनेनं या पावन स्थळी या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व श्रीराम भक्त समर्थ भक्त भगिनी आणि बांधव, आज प्रारंभी घोषणा झाली की दासबोधाची जी प्रवचनमाला चाललेली आहे, या प्रवचनमालेच्या संचांचं आरक्षण उद्यापासून होईल। ज्या दासबोधाचं विवेचन आपण करतो आहोत, ज्या संतांची वैभवशाली परंपरा आपण सांगतो आहोत, त्या प्रवचनांच्या संचांचं जर आरक्षण करण्यामध्ये आपल्याला आनंद लाभत असेल तर ज्यांनी परमार्थाचा मार्ग चोखळला, जे सन्मार्गाला लागले आणि ज्यांनी संतांचंच आरक्षण करून टाकलं, ती मंडळी किती भाग्यवंत असतील आपल्या मनाशी कल्पना करा। जे परमार्थाचे साधक असतात, अत्यंत प्रेमानं अध्यात्माच्या मार्गावर चालत राहतात, ज्यांना अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक या शास्त्रांमधला भेद उलगडलेला असतो, ही मंडळी प्रल्हादांनी जसं सांगितलेलं आहे, कौमार आचरेत प्राज्ञः, अध्यात्माचा प्रारंभ बालपणापासून करावा असं प्रल्हादांनी सांगितलं। त्याच्याप्रमाणे ज्यांचं पूर्व सुकृत चांगलं असतं, ही मंडळी बालपणापासूनच परमार्थाला लागतात। ज्यांना असं भाग्य लाभलं, ज्यांना सद्गुरूचा लाभ झाला, अशी मंडळी एका दृष्टीने कृतार्थ आहे। ज्यांना हा लाभ होत नाही, ज्यांचं पूर्व सुकृत चांगलं नसतं, ते मुळामध्ये प्रश्न असा विचारतात की प्रारब्ध जर टाळता येत नसेल तर परमार्थाचा काय उपयोग। कदाचित आपल्या मनामध्ये सुद्धा ही शंका असेल। काल मला काही तरुणांनी हा प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, जरा जाहीरपणे सांगितलं तर बरं होईल। दोन शंकाही माझ्याकडे लिहून आलेले आहेत। मानवाचं प्रारब्ध जर परमार्थानं बदलत नसेल
कारण संचित साठले ते पक्व होऊन प्रारब्ध रूपानं आपल्या वाट्याला येणार आहे. असं जर असेल तर परमार्थाचा उपयोग काय, असा प्रश्न मला विचारला. त्याचं उत्तर खरं तर फार सोपं आहे, अगदी साधं आहे. आपल्याही मनात कदाचित ते असेल किंवा नसेल. असलं तर शब्दरूप देतो, नसेल तर आपल्याला नव्यानं माहिती होईल. दुहेरी लाभ आहे. साधं त्याचं उत्तर असं आहे की प्रारब्ध जर बदलत नसेल अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून, तर अध्यात्मशास्त्र का वाचावं, परमार्थाची वाटचाल का करावी? या प्रश्नामध्ये काहीतरी गोंधळ दिसतोय. गोंधळ अशा अर्थाने आहे की प्रारब्ध म्हणजे केवळ दुःख असंच त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे, आणि ते मूलतः चुकीचं आहे. प्रारब्धाने सुख सुद्धा वाट्याला येतात आणि दुःखही वाट्याला येतात. प्रारब्धामुळे केवळ दुःख वाट्याला येतात हा गैरसमज मनामधला काढून टाका पहिल्यांदा. मग प्रारब्धाने जी सुख आपल्या वाट्याला येतात त्या सुखाबद्दल माणसं कधी तक्रार करत नाही, पण प्रारब्ध रूपानं दुःख जर वाट्याला आलं तर माणसं तक्रार करायला लागतात. मग खरं तर प्रारब्ध जे वाट्याला आलेलं आहे, सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, त्या दोन्हीबद्दल वस्तुतः तक्रार केली पाहिजे. पण माणसं असं करत नाही, केवळ दुःखाबद्दल तक्रार करतात आणि सुखाला मात्र आलिंगन देतात. कोणत्याही कर्तृत्वान आणि पराक्रमी माणसाला विचारा, ज्याला परमार्थाचं अधिष्ठान नाही अशाला विचारा, तो सारखा आपल्याला एकच सांगेल की हे मी केलेलं आहे. बंगला कोणी बांधला, मी बांधला. मोटार कोणी घेतली, मी घेतली. वैभव कोणी वाढवलं, मी वाढवलं. कर्तृत्व कोणाचं आहे, माझं आहे. एवढं वैभव कोणी आणलं, मी आणलं. आणि याला दुःखाचा एक चटका बसला की तो म्हणतो, परमेश्वरा माझ्या वाट्याला काय दिलंस रे? अरे चोरा, सुख तेवढी तू निर्माण केलीस आणि दुःख तुला परमेश्वराने दिली काय? असा त्याचा अर्थ नाहीये. आणि म्हणून प्रारब्धामध्ये सुखही येतात आणि दुःखही येतात, आणि म्हणून सुखही सोसायची ताकद आपल्याजवळ पाहिजे आणि दुःखही सोसायची ताकद पाहिजे. काही वेळेला माणसानं सुख सुद्धा सोसवत नाही. दुःख तर सोसवत नाहीतच, पण सुख सुद्धा काही जणांना सोसवत नाही. कुणातरी एका गृहस्थांची गोष्ट सांगतात. गंमत अशी घडली म्हणे की त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांना जुगाराचं व्यसन होतं. व्यसन म्हणजे लॉटरीचं तिकीट घ्यायचं आणि स्वप्न पाहायची. कोणती स्वप्न? की मला 25 लाख लॉटरीचे मिळतील. न चुकता हा गृहस्थ दररोज लॉटरीची तिकीट घेत असे. हृदयविकाराचा झटका येऊन गेला. जरा सावरतायत प्रकृतीतून, तोपर्यंत योगायोगानं खरंच असं घडलं की त्यांना लॉटरी लागली 25 लाखाची. 25 लाखाची लॉटरी लागली आणि घरची माणसं घाबरली, कारण आता हे सहन होईल का या गृहस्थांना, अशी भीती घरच्या माणसांना वाटली. म्हणून त्यांनी वैद्यांना बोलवलं, फॅमिली डॉक्टरला, आणि त्यांना सांगितलं की असं करा, यांना हळूहळू समजावून सांगा, आम्हाला ते काही जमणार नाही, आपण डॉक्टर आहात ते करू शका. त्यावेळी डॉक्टर आले पुढे. भौतिक होते, परमार्थाचा गंध नव्हता, अध्यात्माची बैठक नव्हती. आणि बोलता बोलता म्हणाले, काय परमेश्वराची कृपा झाली तर काय घडेल काही सांगता येत नाही. परमेश्वर ज्या वेळेला देतो त्यावेळी छप्पर फाडून देतो. काय काय मिळेल काही सांगता येत नाही बुवा. त्यावेळेला ते आजारी ग्रहस्थ म्हणाले, हो खरंय, ईश्वराचं सामर्थ्य असंच असतं. त्यावेळी ते म्हणाले, समजा तुम्हाला असे जर काही पैसे मिळाले तर काय होईल? त्यावेळी ते आजारी ग्रहस्थ म्हणाले, अहो कोण मला पैसा देणार, कारण माझ्या नात्यातलं इतकं कोणी श्रीमंत नाहीये. माझ्या वाडवडिलांनी मला काही दौलत मागे ठेवलेली नाहीये, काही संपत्ती नाहीये. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, असं कसं? असं ईश्वराची कृपा झाली तर काही घडू शकतं. स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. खरं म्हणून ठेवलेलं आहे. स्त्रीचं चरित्र, पुरुषाचं भाग्य याच्याबद्दल सांगता येणं फार कठीण. सुभाषितकार बोलून गेलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर हळूहळू बोलायला लागले, समजा अहो तुम्ही लॉटरीचं तिकीट घेता नेहमी, चुकून तुम्हाला जर लॉटरी लागली तर काय होईल? तर त्या गृहस्थांनी विचारलं, कितीची लागेल लॉटरी? त्या डॉक्टरनी सांगितलं, असं गृहीत धरा की 25 लाखाचं तुम्हाला लॉटरीचं तिकीट मिळालं आणि 25 लाख रुपये तुम्हाला मिळाले.
त्यावेळी ते गृहस्थ असले म्हणाले, थट्टा करता काय माझी? डॉक्टर म्हटले, थट्टा नाही करत, खरंच तुम्हाला 25 लाख मिळाले अशी कल्पना करा, तुम्ही काय कराल? त्यावेळी ते गृहस्थ हसले ते म्हणाले, निम्मी रक्कम मी तुम्हाला देईन. ऐकल्याबरोबर म्हणे डॉक्टरचा हार्ट फेल झाला मेला खास क्षणार्धात. प्रारब्धानी सुखही वाट्याला येतात आणि दुःखही वाट्याला येतात. प्रारब्धाची संकल्पना आपण मनामध्ये कुठेतरी चुकीची धरलेली असते म्हणून गोंधळ होतो. म्हणून प्रारब्ध सोसायची ताकद आपल्याला कशातून मिळत असते? सुखही शांतपणे स्वीकारावं आणि दुःख सुद्धा चिडचिड न करता पचवावं. हे कशामुळे आपल्याला साध्य होतं? तर ते अशा अलौकिक ग्रंथांच्या मुळे साध्य होत असत. ते ज्ञानेश्वरीमुळे साध्य होतं, ते दासबोधामुळे साध्य होतं. अन्य कोणत्याही गोष्टीमुळे आपल्याला जीवनामध्ये सुख दुःख, न्याय अन्याय, सत्य असत्य अशी द्वंद्व पचवायची ताकद उरत नाही. ती ताकद, ती शक्ती, ते अलौकिक सामर्थ्य पारमार्थिक आपल्याला जर कोण देत असेल तर ग्रंथराज दासबोधासारखे ग्रंथ देत असतात, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ देत असतात. तुकोबांचा गाथा आपल्याला असं अलौकिक पारमार्थिक सामर्थ्य प्रदान करत असतो. आणि म्हणून असे ग्रंथ नित्य वाचायचे असतात. म्हणून भक्तीची कास धरायची असते आणि भक्तीच्या मार्गानं एक एक टप्प्यानं आत्मोन्नत होत जायचं असतं आणि शेवटी परमपुरुषार्थ जीवनाचा तोही साध्य करून घ्यायचा असतो. म्हणून नवविधा भक्तीचा सोपान समर्थ रामदासांनी आपल्याला 4थ्या दशकामध्ये उलगडून दाखवला. अतिशय सुंदर प्रकारे उलगडून दाखवला. भक्तीचा प्रारंभच मुळामध्ये श्रद्धेने आहे. श्रद्धा नसेल तर भक्तीला प्रारंभच होणार नाही. काल मी सांगितलं, अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती, निर्विषय तेथे मुक्ती, स्वानंद तेथे स्वरूप. एका ओबीमध्ये परमार्थाचं सगळं सार उलगडलेलं आहे. म्हणून श्रद्धा पाहिजे. आता हा नवविधा भक्तीचा सोपान ओलांडण्यासाठी व्यक्तीला मध्ये कुणाचं तरी मार्गदर्शन लागतं. आणि हे मार्गदर्शन आपल्याला कोण करत असतो तर सद्गुरू करत असतो. आणि म्हणून 5वा जो दशक आहे त्याच्यामध्ये सद्गुरूचं आणि सच्छिष्याचं महात्म्य समर्थांनी विशद केलेलं आहे. समर्थ आम्हाला असं सांगतात, जे वेदासी साकडे, जे शब्दासी कानडे, ते सच्छिष्याशी रोकडे अलभ्य लाभ. जे वेदाला उलगडलेले नाहीये, वेद सुद्धा ज्या परमात्म्याचं परब्रह्माचं स्वरूप नेती नेती म्हणून सांगतात, जे शब्दांना अनाकलनीय, कारण शब्दांच्या पलीकडचं आहे. सद्वस्तू ही शब्दांनी उलगडत नाही, आपण केवळ दृष्टांत देतो आणि द्वैतामधले दृष्टांत असतात. अनुभव हा शेवटी अपरोक्षच यावा लागतो. परोक्ष अनुभूती ही कधीही पुरी पडत नसते. सर्व संतांनी हेच सांगितले. आणि म्हणून शब्दांना ते कानड आहे, अगम्य आहे. म्हणून कानडा विठ्ठलू म्हटलेला आहे. तेवढ्यासाठीच विठ्ठल हा परब्रह्म उघडा विटेवरी म्हटलेला आहे. तो वेदांना सुद्धा कानडाच आहे. तो उलगडत नाही. त्यांना नेती नेती म्हणतात विठ्ठलाच्या बाबत सुद्धा. आणि म्हणून जे शब्दासी कानडे, ते सच्छिष्यासी रोकडे अलभ्य लाभ. हे कोण जर करून देत असेल, सद्गुरू असतो तो आपल्याला करून देत असतो. म्हणून सद्गुरूचं महात्म्य 5व्या दशकामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी समर्थ आम्हाला असं सांगतात, सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. सद्गुरूला का शरण जायचं त्याचं रहस्य इथं उलगडलेलं आहे. ज्याला आम्ही आयुष्यामध्ये ज्ञान समजतो ती सगळी माहिती असते, ते ज्ञान नव्हे. आपण अनंत ग्रंथ वाचतो, ललित वाङ्मय पुष्कळ वाचतो, नाना शास्त्रांवरची पुस्तकं वाचतो आणि आपण जे प्राप्त करतो, जे मिळवतो त्याला काय म्हणतात? त्याला माहिती असं म्हणतात. सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो ती माहिती असते, ते ज्ञान नसतं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं समर्थांना म्हणायचंय. आणि म्हणून समर्थ आम्हाला असं सांगतात की अरे, सद्गुरू शिवाय आत्मज्ञान नाही, सद्गुरू शिवाय परमार्थाची वाटचाल सुकर होणार नाही. आणि म्हणून सद्गुरूची पावलं धरल्याशिवाय तुम्हाला अध्यात्मशास्त्राचा अभ्यास सुद्धा करता येणार नाही. असं आहे की प्रारंभ श्रवण भक्ती नाही, शास्त्राची प्रचिती पहिल्यांदा घ्यायची, नंतर गुरुची प्रचिती आणि शेवटी आत्मप्रचिती आहे. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की प्रपंचामध्ये प्रदर्शन असतं, पण परमार्थामध्ये आत्मदर्शन असतं. प्रपंचातल्या प्रदर्शनाकडून प्रपंचातल्या आत्मदर्शनाकडे जाण्यासाठी मध्ये गुरुच्या मार्गदर्शनाचा सेतू लागतो. त्याशिवाय आत्मदर्शन नाही.
आणि म्हणून सद्गुरु विना ज्ञान नाही, सर्वथा होणार नाही. सद्गुरु विना ज्ञान काही सर्वथा होणार नाही. हे मुद्दाम समर्थ आम्हाला सांगतात. जयास वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा. संत आणि सद्गुरु याच्यामध्ये काहीही भेद नाही. आदि शंकराचार्यांनी सांगून ठेवले ना, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी जगात मिळवायला अत्यंत अवघड असतात आणि परमेश्वराची कृपा झाली तर ते आपल्याला लाभतात, असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या? एक मानवाचा जन्म हीच मुळात अत्यंत दुर्लभ गोष्ट. दुर्लभतर गोष्ट कोणती? मुमुक्षुत्व जागणं, म्हणजे परमार्थाची वाटचाल करावी अशी इच्छा मनामध्ये उदित होणं, याला म्हणायचं मुमुक्षुत्व. आणि त्या पायरी एक एक ओलांडत जात चालत राहायचं आणि सद्गुरूचं मार्गदर्शन मिळवायचं. पण ती गोष्ट दुर्लभतम आहे असं आचार्यांनी सांगितले. म्हणजे कोणती? महापुरुष संश्रय. हा अत्यंत अवघड आहे असं आचार्य सांगतात. मानवाचा देह मिळाला तो क्षणभंगूर आहे आणि म्हणून सावधान व्हा, जागे व्हा. कीर्तनात नेहमी एक पद म्हणतात ना, क्षणभंगूर तनु जाणून ये हरिगुण श्रवणी कीर्तनी दंग होई मनुजा श्रवणी कीर्तनी दंग. पण मनुष्य श्रवणी कीर्तनी दंग होत नाही, तो विषयामध्ये नित्य दंग असतो, म्हणजे बेसावध असतो. आणि म्हणून समर्थांनी सांगितले सावधान, दक्ष व्हा, जागे व्हा, सावधान व्हा. सावधान कशाप्रती व्हा? परमार्थाच्या वाटचालीसाठी, मुमुक्षुत्व आपल्या चित्तामध्ये जागवण्यासाठी सावधान व्हा, असा त्याचा अर्थ आहे. बरं, भागवतांनी तेच सांगितलं, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा. मानव देह अत्यंत दुर्लभ आणि मिळाला तरी तो क्षणभंगूर. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. त्यात आणि दुर्लभतम तर काय? म्हणजे संतांची संगती, सद्गुरूचं मार्गदर्शन, संतांची कृपा होणं हे त्याहून अवघड. सत्संगी विण देवाधिदेवा पाविजेना. शक्यच नाही. समर्थ सांगतायत की जर सद्गुरूची कृपा झाली तरच, केवळ सद्गुरूच्या कृपेनच परमार्थाची वाटचाल ही सामान्य मानवाला सिद्ध होणार. आणि मग एक 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 पायरी उन्नत होऊन शेवटी परमपुरुषार्थ आत्मसाक्षात्काराचा, मुक्तीचा, मोक्षाचा त्याला प्राप्त होणार. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना याता याती गुरुकृपे विना अधोगती गर्भवास चुकेना. समर्थांनी थोडक्यात सांगितलं. हा, आता ज्यांना पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय आणि मायकेल जॅक्सन पाहायचंय त्याच्यासाठी हे नाही. अलीकडे अभिरुची सुद्धा काहीतरी बिघडून गेलीय पहा. चांगलं काय आणि वाईट काय याची हे अभिरुची काहीतरी चमत्कारिकच होऊन गेली. हा, जसराज गायला बसले तर गोड गाणं आहे, कळू शकतं. बालगंधर्वांनी 60 नंतरच्या ज्या रेकॉर्ड दिले त्यातल्या ताना ऐकताना मन थक्क होतं की आजच्या एकाही गायकाला तशी इतकी मुलायम तान घेता येत नाही. काय ईश्वरांनी गळ्यात दिलेला असेल, पण हे समजू शकतं. पण माणसं ते डावलून काही जर भयंकर कानावर आदळणारं संगीत आहे असं म्हणायला लागले तर त्याची अभिरुची ही नाही असा अर्थ झाला. ज्याला आत्मोन्नती करायची त्याच्यासाठीच हा मार्ग आहे. ज्याला आत्मोन्नत व्हायचंच नाहीये आणि विषयांचे सगळे सुखदुःखाचे जेवढ्या म्हणून लाटा अंगावर येऊन आदळतायत त्या स्वीकारायची ज्याची तयारी आहे, म्हणजे आहार निद्रा भयमैथून एवढ्या पुरतच माणसाचं कर्तृत्व मर्यादित आहे असं जो मानतो त्याच्यासाठी हे नाहीच आहे. म्हणून आम्हाला समर्थांनी सांगितलं. समर्थ म्हणतात, श्री रामकृष्ण आदी करुनी अति तत्पर गुरु भजनी. अवतार जरी झाले सगुण अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, तरी त्यांना सद्गुरु आहे. भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार असले तरी त्यांना सुद्धा सद्गुरु आहे. सांदीपनींच्या आश्रमामध्ये त्यांना जावं लागलं. प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ विश्वामित्रांचा गुरुपदेश घ्यावा लागला. सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. असं गुरुदास्य केल्याशिवाय, गुरुची भक्ती केल्याशिवाय आपल्याला परमार्थाचा मार्ग सुकर होत नाही. म्हणून समर्थ सांगतात की अरे ज्याला मोक्ष व्हावा असं वाटतं ना त्याने सद्गुरु करावा. सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे, अशक्य आहे. कल्पांत, युगांत झाला, कल्पांत झाला तरी सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. म्हणून समर्थ सांगतायत आता ते सद्गुरु कसे असतात ते आता उलगडून दाखवतो. आणि म्हणून समर्थांनी पुढे जो दुसरा समास आहे 5व्या दशकामधला तो अत्यंत महत्वाचा आहे. सद्गुरूची अनंत लक्षणं त्यांनी त्याच्यामध्ये प्रगट केलेली आहेत आणि ती खरोखर समजावून घेण्यासारखी आहे.
समर्थ सांगतात, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणविती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सद्गुरूचं थोडक्यात लक्षण समर्थांनी या पहिल्या ओळीत सांगितलं. जे आपल्याला मोक्ष प्रदान करू शकतात त्याला सद्गुरु म्हणायचं, बाकी सगळे गुरु. आणि जगामध्ये अनंत गुरु असतात आणि ते आपल्याला नानाविध प्रकारचा उपदेश करत असतात. समर्थांनी त्याची एक मोठी यादी दिलेली आहे दासबोधामध्ये. समर्थ सांगतात, एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु. आणखीन कोण? एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक यातिगुरु, एक जगद्गुरु, एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजगुरु, एक देवगुरु, एक बोलीला जगद्गुरु. असे हे 17 गुरु, 17 गुरु आहेत म्हणून सांगितलेले आहे. आणि त्याच्याशिवाय गल्लीबोळात पसरलेले अनंत गुरु असतात, जे अडक्याला 3-3 मिळतात असं समर्थ सांगतात. पण यातला एकही गुरु खरा नव्हे. खरा गुरु कोणता? जो आपल्याला परमार्थाची वाटचाल सुकर करून दाखवतो तो खरा. जो आपल्याला अध्यात्म शिकवतो, आत्म्याचं यथार्थ स्वरूप आपल्याला उलगडून दाखवतो, त्याचं प्रत्यक्ष अपरोक्ष दर्शन आपल्याला घडवतो, त्याला काय म्हणायचं? त्याला खरा सद्गुरु म्हणायचं. आणि म्हणून सद्गुरु हा गुरूंच्याहून वेगळा असतो. पैशाला ते गुरु पासरी, पुसे तया कोण, सद्गुरु राया गुरु आगळा, वेगळीच खूण. संतांनी आम्हाला सांगून ठेवले थोडक्यामध्ये, सद्गुरूची खुणी वेगळी असते. आणि म्हणून गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. गुरु हा पैसे घेऊन तुम्हाला माहिती देतो, सद्गुरु तुमचा शुद्ध भाव बघून तुम्हाला आत्मज्ञान देतो. फरक आहे दोन्हीमध्ये. आणि म्हणून गुरु अनंत असतात समाजामध्ये, आणि ते पैसे घेऊन तुम्हाला माहिती देतात, नानाविध प्रकारची माहिती देतात, पण त्याला आत्मज्ञान म्हणत नाही. म्हणून समर्थांनी सांगितले, साहित्य संगीत रागज्ञान, गीत नृत्य तालज्ञान, नाना प्रकारची शास्त्र आहेत, नाना प्रकारच्या कला आहेत, त्या सगळ्या तुम्हाला पैसे घेऊन प्राप्त करता येतात, अंशतः का होईना. पण परमार्थाची वाटचाल जर करायची असेल तर तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागतं. आणि कुठेतरी सद्गुरूच्या चरणावर, भक्ती सोपानावर श्रद्धा ठेवावी लागते. माणसं श्रद्धा ठेवत नाहीत, श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणतात. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक प्राध्यापक गेले. प्राध्यापक सामान्यतः तरकट असतात. गोंदवलेकर महाराजांच्याकडे गेले, पण सुदैवानं योग कसा होता पहा, तर्कशास्त्र शिकवायचे. पण तर्कशास्त्र शिकवत असून तरकट नव्हते, समजूतदार होते. बोलता बोलता विषय निघाला आणि त्याच्या हाच विषय होता, श्रद्धेचा विषय. कुणीतरी म्हणे एकदा गोंदवलेकर महाराजांनी विचारलेलं होतं की श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धाच ना, मग आम्ही अशी अंधश्रद्धा का बरं धरावी? या प्राध्यापकांनी तोच प्रश्न विचारला. त्यावेळी गोंदवलेकर महाराज हसले आणि ते म्हणाले, प्राध्यापक महोदय, याचं उत्तर फार सोपं आहे. सोपं असं आहे की जे प्रचितीला येतं त्याच्यावर मनुष्य श्रद्धा ठेवतो, आपणही ठेवता. आपल्या जे प्रत्ययाला येतं, प्रचितीला येतं, त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो. बरोबर आहे. गंमत अशी आहे की आपण आपल्या आई वडिलांचे पुत्र आहात याची प्रचिती आपल्या आई वडिलांना आहे, पण हेच आपले आई वडील आहेत हे तुम्ही पुराव्यासहित सिद्ध करून द्याल काय? तुमची प्रचिती कोणती? आई वडिलांना माहितीये नक्की की तुम्हीच त्यांचे पुत्र आहात, पण हेच तुमचे आई वडील हे याची प्रचिती तुम्हाला कुठे आलेली आहे? हसले गोंदवलेकर महाराज आणि पुढे त्यांनी सांगितलं, असं पहा की ज्या वेळेला आपण वैद्याचं औषध घेतो त्यावेळेला आपली श्रद्धाच नसते काय? आपला ताप कमी होईल, आपला रोग कमी होईल. आपण ज्या वेळेला अग्निरथानं प्रवास करतो, रेल्वेनं, त्यावेळेला आपली श्रद्धाच नसते काय की तो जो सारथी पुढे बसलेला आहे तो इच्छितस्थळी आपल्याला नेईल, आपण शांतपणे डब्यामध्ये झोपलेलं असतो. मग ही तुमची अंधश्रद्धाच नव्हे काय? असा प्रश्न गोंदवलेकर महाराजांनी त्या प्राध्यापकाला केला आणि तो चपापला. त्यावेळेला तो म्हणाला, असा विचार मी कधी केलेलाच नव्हता. खरंच आहे, एका दृष्टीने कोणती तरी गोष्ट तुम्हाला गृहीत धरूनच अभ्यासाला सुरुवात करावी लागते ना, त्याच्याशिवाय अभ्यासाला प्रारंभच होणार नाही. ज्या अर्थी इतक्या पूर्वसुरीने इतकं सांगितलेलं आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि ते खरं आहे हे आपल्याला उलगडलं पाहिजे.
कुणीतरी सद्गुरूला प्रश्न विचारला की अहो, चहाचं बोट चाटवलं की कळतं, चहाची चव कळते, तशी अध्यात्माची चव का बरं कळत नाही? त्याला साधं उत्तर गोंदवलेकर महाराजांनीच दिलेलं होतं. ते म्हणाले, काय झालं म्हणे की एका घरामधली मुलगी वाढली, मोठी झाली, तिचं लग्न झालं, सासरी गेली, दिवस राहिले, माहेरपणाला परत आली, प्रसूत झाली, छान मुलगा तिच्या पोटी जन्माला आला आणि तिच्या धाकट्या बहिणीने ते पाहिलं आणि ती म्हणाली, बाबा तुम्ही पक्षपात करता. त्यावेळी बाबा म्हटले, काय केलं? ते बघा, ताईला तुम्ही बाळ दिलं, मला दिलं नाही. त्यावेळी वडील हसले आणि ते म्हणाले, बाळ तू मोठी झालीस, तुझं लग्न झालं की तुलाही बाळ मिळेल. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, तसं भक्तीच्या मार्गाने चालायला, श्रद्धा ठेवायला, अध्यात्मशास्त्र समजून घ्यायला सुद्धा माणसाला वयात यावं लागतं. हा विलक्षण सुंदर आहे पहा. परमार्थाची वाटचाल करायला सुद्धा वय विशिष्ट प्राप्त व्हावं लागतं. हे मानसिक वय आहे, बौद्धिक वय आहे. नाहीतर माणसं 60 उचलून उलटली तरी सुद्धा ईश्वर नाही असं म्हणतात. आता काय म्हणायचं? म्हणजे त्यांचं बौद्धिक मानसिक वय काहीही वाढलं नाही, शारीरिक वय उदंड वाढलं असं त्याचा अर्थ आहे. म्हणून इथे आम्हाला समर्थ असं सांगतात की अरे, जर तुम्हाला परमार्थाची वाटचाल करायची, मला सांगा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग एका तासाला 1,040 मैल आहे. आपल्याला त्याचा अंशतः तरी अनुभव येतो का? नाही येत. तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की पृथ्वी फिरते. म्हणजे शेवटी कुठेतरी तर्कावर, कुठेतरी आप्तवाक्यावर, कुठेतरी शब्दावरच विश्वास ठेवलात ना. ताशी मैल 1040 इतका वेग आहे. इतक्या वेगानं पृथ्वी फिरते. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दाखवता येणार नाही. शास्त्रज्ञांनी हे जे सिद्ध केलं ते सुद्धा गणिती पद्धतीनं सिद्ध केलेलं आहे आणि ते आपण मान्य करतो. याचा अर्थच मुळामध्ये असा आहे, कोणती तरी गोष्ट मुळामध्ये थोडकी गृहीत धरून आपल्याला एखादं पाऊल पुढे टाकावं लागतं. आता आपण म्हणतो दिवस रात्र होतात, त्यार्थी पृथ्वी फिरत असली पाहिजे. बरोबर आहे. मग हा जसा अनुभव आहे तसा परमार्थात ज्यांना अनुभव आला, ज्यांना आत्मानुभूती लाभली, त्यांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यावर विश्वास का ठेवत नाही? त्याचं कारण असं की समाजामध्ये जे पढत मूर्ख आहेत पण ज्यांचा समाजावर प्रभाव आहे ते सामान्य जनांचा बुद्धिभेद करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा जनसामान्यांच्यावर प्रभाव असा असतो की लोकांच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो, शंका कुशंका निर्माण होतात आणि मग त्यांनाही वाटायला लागतं, अरे हे ज्या अर्थी असं म्हणतायत त्या अर्थी खरंच हे असं असेल किंवा नाही. आणि म्हणून सामान्य जनांनी अतिशय सावध राहायला पाहिजे. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. 10 लक्षणं उत्तमातली उत्तम सद्गुरूची उलगडून दाखवलेली आहेत. आणि त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे, ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधार निरसी, जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी तो सद्गुरू. जीवात्मा आणि शिवात्मा, जीवात्मा आणि परमात्मा यांची जो सांगड घालतो, त्याची प्रत्यक्ष अनुभूती जो देतो तो खरा सद्गुरू. जो आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतो तो खरा सद्गुरू. अन्य हे गुरु नव्हेतच की भवसागरामध्ये तडफडतायत जन आणि त्यांच्यासाठी भवसागरामध्ये उडी घालून त्यांना जो हात देतो आणि त्या भवसागराच्या बाहेर काढतो तो खरा सद्गुरू. म्हणून करीतो चिंता विश्वाची, म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा. नाहीतर संतांना कोणी सांगितलं ते हे सगळं करायला? पण संतांनी ते आपण होऊन केलं. संतांना कोणी सांगितलेलं नव्हतं, जा रे जा जरा आणि बघा जन बुडतायत त्यांना हात देऊन बाहेर काढा. नाही, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा अंतरंगामध्ये दाटला. म्हणून लहान्या नारायणाला वाटलं की अवघ्या विश्वाची चिंता करावी, त्यांना परमार्थाचा मार्ग दाखवावा. याच दशकामध्ये समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, प्रपंच सुखे करावा. असं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही प्रपंच टाकावं. कारण ज्यांची प्रकृती अजून शुद्ध झालेली नाही, ज्यांच्या चित्तामधले विषयाचे रंग अजून गडद आहेत, त्यांना परमार्थाची वाटचाल सर्वसंग परित्याग करून करताच येणार. म्हणून समर्थ स्पष्ट सांगतात की प्रपंच सुखे करावा परंतु काही परमार्थ करावा. परमार्थ अवघा बुडवावा हे विहित नव्हे. माणसं प्रपंचच करतात आणि परमार्थ बुडवून टाकतात.
आणि म्हणून प्रपंच सुखाचा करावा, पण तो फिका करत न्यावा, हे समर्थांनी वारंवार सांगितलेलं आहे. तो फिका व्हावा म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि म्हणून प्राणी माया जळी पडिले, संसार दुःखे दुखावले, तैसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. ही सगळी माया आहे असं आचार्य संतांनी वारंवार सांगितलेलं आहे. पुरुषार्थ करावा आणि या मायेच्या अतीत व्हावं, हेही आचार्य आणि संतांनी सांगितलं. म्हणून जो या आपल्याला मायेच्या अतीत व्हायला मदत करतो तो खरा आपला सद्गुरू असतो असं समर्थ सांगतात. आणि फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. जो आपल्याला सद्वस्तूचं दर्शन घडवतो, सद्वस्तू म्हणजे परब्रह्म, सद्वस्तू म्हणजे परमात्मा, याचं दर्शन, आणि ते सुद्धा अपरोक्ष, परोक्ष नव्हे. आपण उलटे वापरतो शब्द, ते पराक्रमाने सांगतो अगदी. मी त्याच्या अपरोक्ष सांगितलं, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीत सांगितलं असा अर्थ होतो. बरोबर उलटे वापरतो. परोक्ष सांगितलं म्हणायला पाहिजे. मी त्याच्या अनुपस्थितीत सांगितले असं म्हणायचं असेल तर मी त्याच्या परोक्ष सांगितलं, आणि प्रत्यक्ष उपस्थितीत सांगितलं म्हणायचं असेल तर मी त्याच्या अपरोक्ष सांगितलं असं म्हणायला पाहिजे. मग इथे सांगितलेलं आहे की जी सद्वस्तू आहे तिचं अपरोक्ष दर्शन जो घडवतो तो खरा सद्गुरू आहे. आणि म्हणून सद्गुरूची अप्रतिम लक्षणं ही समर्थांनी उलगडून दाखवली. समर्थ म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. अप्रतिम लक्षण सांगितलेली आहेत. पहिलं लक्षण सांगितलं, सद्गुरू कसा ओळखावा? अंतरंगानं ओळखावा. ज्याला विमल ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे ज्याला प्रत्यक्षानुभूती आली, ज्याला पराविद्या प्राप्त झाली, त्याला काय म्हणायचं? त्याला सद्गुरू म्हणायचं. अशी मंडळी फार थोडी असतात. ज्ञानोबा, तुकोबा, रामदासांच्या सारखी मंडळी फार थोडी. पण आता तर गल्ली बोळात गुरु असे झालेत की स्पर्शानं सुद्धा म्हणे कुंडली जागृत करतात. मन नवल आश्चर्याने थक्क होऊन जात. म्हणजे मंडप घालतात मोठाले, हजारो माणसं जमलेली असतात, आणि म्हणे गुरु जाता जाता स्पर्श करतो, कोणाची कुंडलिनी जागृत करतो. इतका जर परमार्थ सोपा असता, इतकं अध्यात्मशास्त्र असं उधळून टाकणं इतकं सोपं असतं, तर मग निवृत्तीनाथांनीच लक्षावधी ज्ञानेश्वर निर्माण केले नसते का? समर्थ रामदासांनी लक्षावधी कल्याण स्वामी निर्माण केले नसते का? राघव चैतन्य परंपरेमध्ये, केशव चैतन्य परंपरेमध्ये कोट्यवधी तुकाराम महाराज निर्माण झाले नसते का? परमार्थ इतका सोपा नाही, आणि त्याला इतका स्वस्तही करू नका. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान. ज्याला परब्रह्माची अनुभूती आली तो खरा सर्वार्थानं, बालपणीच सर्वज्ञता असलेले ज्ञानेश्वर महाराज एखादेच, बाकी सगळ्यांना झगडून साधकावस्थेमधून जाऊन टाहो फोडून परमेश्वराला साकडं घालून एक एक टप्पा पार करून शेवटी सिद्धावस्था प्राप्त करावी लागलेली आहे. इतकं सोपं नाहीये. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोहमाया. कशासाठी सांगितले? जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंध. कशासाठी कळवळून सांगितलं समर्थांनी? साधकावस्थेमधून तुकोबानंही जावं लागलं, नाथांनाही जावं लागलं, नामदेवांनाही जावं लागलं, समर्थांनाही जावं लागलं. त्यावेळेला समर्थ पदवीला प्राप्त झाले, उगाच का झालेले? या टप्प्यानं जाता जाता बद्धापासून मुमुक्षु होऊन, मुमुक्षुपासून साधक होऊन, साधकानंतर सिद्ध होऊन मग आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे. मग ती आत्मप्रचिती आलेली आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान. विमल ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. शाब्दिक ज्ञान आपण म्हणू शकू की जीवात्मा परमात्म्यात मिसळणं, त्याची एकात्मता अनुभवाला येणं म्हणजे एका दृष्टीनं आत्मज्ञान. पिंडी ते ब्रह्मांडी, व्यष्टी समष्टी परमेष्टीचा साकल्यानं एकात्म अनुभव येणार म्हणजे आत्मज्ञान. शब्दांनीच सांगणं ठीक आहे, याची प्रत्यक्षानुभूती येणं किती अवघड आहे पहा, अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून खरा सद्गुरू कोणता? ज्याला विमल ज्ञान प्राप्त झालं म्हणजे आत्मज्ञान झालं. तो दुसरं लक्षण सांगितलं, निश्चयाचे समाधान. निश्चयाचं समाधान कोणाला लाभतं? ज्याला आत्मज्ञान झालं त्यालाच लाभतं. त्याचं कारण असं आहे की आम्हाला आयुष्यात शेवटपर्यंत संदेह असतात मनामध्ये. किती वृद्ध मनुष्य झाला तरी हे करू का ते करू असंच असतं त्याच.
हे करावं किंवा ते न करावं याच्यामध्ये. म्हणून तर हॅमलेट झाला ना, टू बी ऑर नॉट टू बी. अर्जुन तसंच झालं तर ना, अर्जुनाची ती स्थिती झाली, ती मी यानं मारू की नको अशी अवस्था झालेली होती. हॅमलेटला सद्गुरू लाभला नाही म्हणून तोही मेला, त्याची प्रेयसीही मेली, सगळी शोकांतिका झाली. अर्जुनाचं भाग्य असं की भगवंत लाभले आणि म्हणून तो आत्मोन्नत झाला. सर्व माणसांच्या मनामध्ये शेवटपर्यंत संदेह असतात, हे करू का ते करू, आणि याची उत्तरं केवळ परमार्थाच्या ग्रंथामध्ये सापडतात, कोणत्याही दैनंदिन ग्रंथामध्ये मिळत नाहीत. जे ग्रंथ आपल्याला माहिती पुरवतात, या माहितीच्या ग्रंथामधून आपल्याला कधीही काळ्या दगडावरची रेघ आहे आपल्या काळजावर ओढून घ्या, कधीही अशा ग्रंथामधून आपल्याला आपल्या जीवन समस्येची रहस्य उलगडत नाहीत. ती दासबोधामधून आणि ज्ञानेश्वरीमधून उलगडत असतात. म्हणून त्याची कास धरावी लागते. ज्यांना आत्मज्ञान झालं त्यांचा निश्चय झाला, जीवनाची दिशा निश्चित झाली. जीवनात आपल्याला फार थोडी माणसं अशी पाहायला मिळतात की ज्यांच्या जीवनाची दिशा निश्चित झालेली असते. नाहीतर माणसाच्या भोवती इतकी प्रलोभनं असतात, 10 दिशांना मनुष्य धावत राहतो. खरं तर एको देवा हा केशवो वा शिवो वा असं करावं, पण मनुष्य असं करत नाही. त्याच्या चित्तामध्ये 10 गोष्टी असतात. पहा, माणसाला प्रलोभन इतक्या वाटा काढून देत. आणि म्हणून कल्याण स्वामींसारखा एखादाच एकनिष्ठ, निवृत्तीनाथांच्या चरणी शरण गेलेले एखादेच ज्ञानेश्वर असं का व्हावं? त्याचं कारण आहे की निश्चयाचं समाधान जिथे निर्माण होतं तिथे एक दिशा सापडते. विवेकानंदांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की एक सात्विक संकल्पना आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू करा, आणि मग आपली बुद्धी, आपलं चित्त, आपलं मन, आपलं अंतःकरण जे जे म्हणून आहे ते चांगलं सात्विक करून त्या उत्तमातल्या उत्तम संकल्पनेभोवती बांधत जा. आणि काही वर्षानं त्याचं केवढं गोमटं फळ तुमच्या पदरात पडते पहा. माणसं आला दिवस फक्त घालवतात. आज मी काही मिळवले का याचा कधीही विचार करत नाही. आज मी काही पाठांतर केलं का, आज माझा काही निश्चय झाला का, आज मी अद्वैताचा काही अभ्यास केला का, असा कोणताही विचार माणसं करत नाहीत. आला दिवस गेला, पुन्हा माणसं उठतात आणि पुन्हा रहाट गाडग जन्म मृत्यूचं चाललेलं असतं. त्याच्यामध्ये एक एक दिवस केवळ वाया घालवत असतात. असं का बरं घडावं? त्याचं साधं कारण आहे की जीवनाची जी दिशा आपली ठरली पाहिजे त्याचा निश्चय मानवाचा होत नाही. आणि म्हणून अत्यंत महत्वाचं आहे की निश्चयाचं समाधान, जीवनाची दिशा निश्चित होऊन ज्या वेळेला आपल्याला आत्मज्ञान लाभेल त्याच वेळेला होईल, अन्यथा नाही. आणि सर्व संतांचं असं निश्चयाचं समाधान झालेलं होतं. संदेह नाहीच. संदेह निवृत्ती झाल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होणार नाही. गुरुवर विश्वास जर नसेल तर परमार्थाची वाटचाल आपण कशी करणार सांगा? ईश्वराने आपल्याला काही दिलेलं असतं, प्रत्येक मानवाला दिलेलं असतं, आणि आपण ते ओळखलं पाहिजे. आत्मनिरीक्षण करून ते जाणलं पाहिजे. आपलं बलस्थान कोणतं आणि आपलं शबलस्थान कोणतं, काय केल्यामुळे आपली प्रगती होईल आणि अधोगती टळेल, हे ज्याचं त्यानं आत्मनिरीक्षण करून ठरवावं लागतं. माणसं हे ठरवत नाहीत. आयुष्याची 50-60 वर्ष गेली की मग असं वाटायला लागतं, अरे एवढं आयुष्य गेलं, काय केलं आयुष्यामध्ये? आपण नोकरी केली, मुलं बाळ झाली, प्रपंच केला, पोरानं वाढवलं, पण असे पोकळी का वाटते बरं आयुष्यामध्ये? ही पोकळी का वाटावी? इतकं मिळवून सुद्धा, असा प्रपंच करून सुद्धा त्याचं कारण एकच आहे की निश्चयाचं समाधान आम्हाला कधीही नसतं आणि जीवनाची एक निश्चित दिशा नसते. म्हणून मनुष्य जिथे प्रलोभन, चला इकडे जायचे का इकडे जा, उद्या तिकडे बोलवलं तिकडे जा, परवा तिकडे बोलवलं तिकडे जा, जीवनाची दिशाच नसते कोणती. म्हणून मानवानी एको देव हा केशवो वा शिवो वा असं करावं. जीवनामध्ये तुमची निष्ठा, श्रद्धा एका जागी असावी. त्या निष्ठेभोवती, त्या श्रद्धेभोवती तुम्ही तुमचं जेवढं सुकृत आहे आणि सत्वगुणयुक्त भाव आहे तो बांधत जावा. काय चमत्कार घडतो बघा. सर्व संतांनी आत्मप्रत्ययाने हे सांगितले. आपण तो अनुभव घेऊन तरी बघा, केवढा विलक्षण सुंदर अनुभव आहे. म्हणून निश्चयाचं समाधान झालं की स्वरूप स्थिती, सहज स्थिती ही स्वरूप स्थिती. आपल्या स्वरूपाचं नित्य अनुसंधान राहणं ही स्वरूप स्थिती. सर्व संतांनी सांगितले की जगामध्ये वावरत असताना स्वरूपाचं विस्मरण त्या संतांना कधीही झालेलं नाहीये. आम्हाला ती स्वरूप स्थिती कधी उलगडलेलीच नसते.
त्याच्यामुळे अनुसंधानी ठेवता येत नाही. त्याला एक साधं उदाहरण दिलं जातं. जी खरी पतिव्रत आहे आणि जी कुलशालीन अशी स्त्री आहे, ती काय करते, तिचा पदर खांद्यावरून कधी ओवळत नाही, कधीही नाही. जिचा पदर खांद्यावरून खाली येतो ती शालीन स्त्री म्हणताच येणार नाही. मग ती दैनंदिन क्रमात केव्हाही आणि कुठेही असली तरी तिचा पदर खांद्यावरून कधीही ढळत नाही, कधीही नाही. कोणाला नमस्कार करताना असो, स्वयंपाक करताना असो, तान्ह्या बाळाला स्तनपान देताना असो, कोणतंही कार्य घरामधलं करत असो, वाढताना कोणतंही कार्य चाललेलं असलं तरी तिचा पदर ढळत नाही. ही एका दृष्टीनं स्वरूप स्थिती आहे द्वैतातली. पहा किती सुंदर आहे उदाहरण. तसं आपल्या अंतरंगाचं जे भान आहे ईश्वराचं, त्याचं अनुसंधान अखंड असणं. देवी भागवतामध्ये म्हटल्याप्रमाणे तैल धारेवत असणं. तेलाची धार कधी तुटत नाही, पाण्याची धार तुटते. तेलाची धार अखंड पडत असते. तैलधारे समान असावं असं देवी भागवतांनी सांगितले. ते खरं आहे एका दृष्टीनं. अनुसंधान मानवाला असं राहिलं पाहिजे, किंवा मानवाला जो अत्यंत प्रिय विषय असतो तो त्याला ध्यानी मनी स्वप्नी आसनी शयनी सगळीकडे दिसतो. तसा परमात्मा जो आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहे त्याला सातत्याने प्रत्ययाला येत असतो. तेच अनुसंधान आहे, तीच स्वरूप स्थिती आहे. किती सुरेख सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही सद्गुरूची 3 प्रधान लक्षणं एका ओळीत उलगडली. एक तर त्याला विमल ज्ञान पाहिजे, निश्चयाचं समाधान पाहिजे, आणि तिसरं स्वरूप स्थिती. याही वरी वैराग्य प्रबळ. पुढचं लक्षण सांगितलं. वीत रागी पाहिजे. वीत म्हणजे जाणं, गेलेलं, आणि राग म्हणजे अनुराग आणि द्वेष. ज्याचा अनुराग आणि द्वेष गेला तो वीतरागी. तेच वैराग्य. जो असं वैराग्य धारण करतो त्याला खऱ्या अर्थानं परमात्म्याचं दर्शन होत. हे करणं किती अवघड आहे. थोडक्यात आपल्या जीवनामधली द्वंद्व आपल्याला पचवता आली पाहिजे. ही सगळी सृष्टी द्वंद्वात्मक आहे. कधी चांगलं कधी वाईट हा अनुभव आलटून पालटून आपल्याला नेहमी येत असतो, कधी अनुकूल कधी प्रतिकूल. आणि म्हणून समर्थांनी नामस्मरणात सांगितलं की आधी दसा मग अवदसा अथवा अवदसेवरी दसा. प्रसंग असो भलई तसा, नामस्मरण कधी टाकून हे समर्थ म्हणतात. म्हणजे संपत्तीनंतर विपत्ती येवो किंवा विपत्तीनंतर संपत्ती येवो, चांगल्यानंतर वाईट येवो किंवा वाईटानंतर चांगलं येवो, नामस्मरणावरची श्रद्धा कधी ढळता कामा नये, समर्थ सांगतायत. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की तुमचं वैराग्य प्रबळ आहे हे केव्हा ठरतं? सगळी द्वंद्व ज्या वेळेला तुम्ही सोसता आणि सहजगत्या सोसता त्यावेळेला तुमचं वैराग्य प्रबळ होत गेलं. अशी साधी खूण आहे त्याची. बाकीच्या वैराग्याला आपल्याकडे नाव आहे स्मशान वैराग्य आपण म्हणतो. आपतेष्टाचा मृत्यू झाला म्हणजे आपल्याला तात्पुरतं जे वैराग्य येतं त्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो. पुन्हा विसर पडतो आणि मनुष्य प्रपंचामध्ये रमून जातो. पण हे जे वैराग्य आहे याही वरी वैराग्य प्रबळ, हे स्मशान वैराग्य नाही आहे. खऱ्या अर्थाने हा महात्मा हा सद्गुरू कसा असतो? वीतरागी असतो. हे वैराग्य प्रबळ नानाविध संतांच्या चरित्रामध्ये या ना त्या निमित्तानं प्रगट झालेलं आहे. सत्पुरुषांच्या जीवनामध्ये प्रगट झालेलं आहे, राजर्षींच्या जीवनामध्ये प्रगट झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राजर्षीच आहेत. छत्रसाल राजर्षी आहे. छत्रसाल तर म्हणे पोशाख बदलून हिंडत असत बुंदेलखंडामध्ये आणि आपल्या रयतेची दुःख कोणती आहेत ती जाणून घेत असत. आता दिवसा सुद्धा खासदार जात नाही, रात्र सोडा. छत्रसाल महाराज सगळीकडे जात असत आणि आपल्या रयतेची दुःख कोणती आहेत ती समजावून घेत असत. एकदा म्हणे प्रसंग असा आला की एक अतिशय लावण्यवती स्त्रीने रात्री एका घरामध्ये त्यांचं स्वागत केलं आणि छत्रसालांचं ते रूप पाहिलं, राजर्षी राजबिंड रूप, आणि त्या स्त्रीला मोह झाला छत्रसालांचं. आणि छत्रसालांना तिनं प्रेमानं घरी बोलवलं, स्वागत केलं त्यांचं. आणि शेवटी राजा छत्रसालाला ती स्त्री हळूच म्हणून गेली, महाराज एक विनंती आहे. त्यावेळी छत्रसाल म्हणाला, प्रजाजनांचं हित करणं हा राजाचा धर्म असतो, तू मागून घे, जे मला शक्य असेल ते मी करेन. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, पहिल्यांदा मला अभिवचन द्या. त्यावेळेला छत्रसाल म्हणाला, मला शक्य असेल ते मी करेन, हेच माझं अभिवचन आहे. त्यावेळी ती स्त्री अप्रत्यक्षपणे बोलून गेली आणि म्हणाली, महाराज आपल्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. त्यावेळी छत्रसाल म्हणाला, माते मी तुझा पुत्रच नव्हे काय?
सगळ्या प्रजाजनांनी राजर्षीच्या मस्तकावर छत्र का धरावं इथे प्रगट होत. किती निर्मळ अंतःकरण आणि मन असलं पाहिजे त्या राजाचं. हे राजर्षी, राजर्षी राजर्षी म्हणजे दुसरे कोण आहेत? चंद्रगुप्त मौर्य राजर्षी होते. आमचा खारवेल राजा राजर्षी होऊन गेला. आमचा समुद्रगुप्त, स्कंदगुप्त, विक्रमादित्य हे सगळे राजर्षी आहेत. यांनी एका दृष्टीनं वीतरागच आहे, त्यांच्या चित्तामध्ये वैराग्यच धारण केलेलं आहे. म्हणून उपभोग शून्य स्वामी झाले आणि म्हणून उंची एवढी वाढली या मंडळींची. एवढी दैदिप्यमान चरित्र आपल्या इतिहासामध्ये. याही वरी वैराग्य प्रबळ. पुढे जाऊन सांगितलं वृत्ती उदास केवळ. उदास वृत्ती म्हणजे निराशेची वृत्ती नव्हे, अलिप्तता. गगन जसं उदास असतं पण अलिप्त असतं. गगनामध्ये काही हो, वारा येवो, सूर्य प्रखरपणे तळपो, ढग येवत किंवा जावत, आकाश जसं निर्लेप आहे तसंच असतं. माऊलींनी फार छान सांगितलेलं आहे. व्यापक आणि उदास अशी विशेषणं वापरलीत गगनाला. गगन कसं असतं माऊली म्हणतात व्यापक आणि उदास आहे म्हणे. तसा सद्गुरु सुद्धा व्यापक आहे आणि उदास आहे. म्हणून वृत्ती उदास केवळ. तो सगळ्यात आहे पण कशातच नाही. कशातच नाही पण सगळ्यात आहे. आपल्याला माहिती आहे का की गोंदवलेकर महाराजांचे जमिनीचे खटले चाललेले होते. आपला विश्वास बसणार नाही. 35-40चा मनुष्य होता. नमस्कार नमस्कार या म्हणाले, बसा, काय काम काढलं? तो म्हणाला आपल्याकडे जी जमीन आहे अमुक अमुक भागामधली मला देऊन टाका. तेव्हा गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले मी देणार नाही. त्यावेळी तो म्हणाला असं कसं म्हणता? कशाला जमीन पाहिजे तुम्हाला? लोक तुम्हाला संत म्हणतात आणि संत म्हणतात जमीन तुम्हाला कशाला पाहिजे? त्यावेळी गोंदवलेकर महाराज हसले आणि ते म्हणाले लोक मला म्हणतात हो, पण मी कुठे आहे संत? हसले. भावार्थ कळला नाही त्या माणसाला. आणि तो म्हणाला वा वा, असं कसं? लोक तर तुम्हाला संत म्हणतात आणि तुम्ही चमत्कारही करता. त्यावेळी तो म्हणाले, गोंदवलेकर महाराज म्हणाले मी चमत्कार करत नाही, ईश्वराची इच्छा असते म्हणून कुठे काय काय घडतं. त्यावेळी तो म्हणाला वा वा, असं कसं म्हणता? इतकं करून सुद्धा एवढं साठवून ठेवलेलं आहे तुम्ही, हे कशाला पाहिजेत एवढ्या उपाधी? तुम्हाला सगळं देऊन टाका ना मला. असा खूप संवाद झाला शेवटपर्यंत. गोंदवलेकर महाराजांनी त्याला पोटभर खाऊ घातलं आणि शेवटी पाठवून दिला. कोणीतरी म्हटलं महाराज एवढ्या शिव्या दिल्या म्हणे, तर तुम्ही सानंद त्या धारण केल्यात. ते म्हटले अरे द्वंद्व आहे प्रकृतीमधलं, असं सोसून पुढे जायचं असतं. पण त्याला जमीन दिली नाही गोंदवलेकर महाराजांनी. काही वेळेला सत्कार्याला पुढे त्यांनी ती उपयोगात आणली. म्हणजे सद्गुरू काही वेळेला सगळ्यात असतात पण कशातच नसतात. कशातच नसतात पण सगळ्यात असतात. ईश्वर आणि सद्गुरू यांचे सामर्थ्य आहे. वृत्ती उदास केवळ आहे जवळ पण त्याच्यामध्ये लिप्तता नाहीये. सद्गुरूचे फार थोर लक्षण. काही जण म्हणे असेच वैभवातच लोळणार, त्याला काय करणार? समर्थ म्हणायचे पूर्वसुकृत आहे, अरे काय करणार? रंगनाथ महाराजांचं उदाहरण सांगतात की नेहमी गाद्या गिरद्या छत्र चामर वैभव सगळं होतं भोवती. एकदा म्हणे लोकांनी ठरवलं की यांची आता खोडच मोडली पाहिजे. प्रवास करत होते तेव्हा काही लोक गुंडांच्या रूपाने आले आणि होतं नव्हतं तेवढं सगळं पळवून नेलं त्यांच्याकडचं, माळावर सोडून दिलं. रंगनाथ काय अलिप्तच होते सगळ्यातून, शांतपणे बाभळीच्या झाडाखाली बसले. खेड्यातली काही मंडळी शेजारून जात होते आणि त्यांनी पाहिलं तर रंगनाथ महाराज. अरे म्हणाले हे काय महाराज एकटेच बसले, दगडावर बसले बाभळीच्या झाडाखाली. भरा 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 माणसं आली, शामियाना उभारला गेला, गादी आली, गिरद्या आल्या, सगळं आलं, छत्रच्या अमर आली आणि अर्ध्या तासामध्ये पुन्हा आपले स्वामी वैभवात. काय करणार? सगळ्यात आहेत पण कशातच नाही. कशातच नाहीत पण सगळ्यात आहेत. सद्गुरूचं मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विषयी. ही सगळी लक्षणं शेवटी कशाशी जोडायची असतात? स्वधर्माशी जोडायची असतात. आमचा धर्म इतका उदात्त आहे, आमची संस्कृती इतकी भव्य दिव्य आहे, आमच्या ठाई एवढं औदार्य आहे आणि तरी सुद्धा आम्हाला जग सांप्रदायिक म्हणतं आणि आम्ही ऐकून घेतो. आम्ही सांप्रदायिक काय? एवढा औदार्य कोणत्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये आम्हाला सांगा? जगातल्या कोणत्याही ठिकाणी आम्हाला असं औदार्य पाहायला मिळणार नाही. आमच्या क्रिकेट संघाचा कप्तान हा मोहम्मद अझरुद्दीन आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कप्तान सचिन तेंडुलकर होईल का? कालत्रयी शक्य नाही. पण हे घडू शकतं फक्त भारतामध्ये.
कारण आमचा धर्म, हिंदू धर्म हा अत्यंत उदार आहे. आमची संस्कृती इतकी परिपक्वच आहे. जगामध्ये याला समांतर उदाहरण पाहायला मिळणार नाही. मला सांगायला आवडतं, आमच्या देशाचे राष्ट्रपती मुसलमान झालेत की नाही? डॉक्टर झाकीर हुसेन होते, फखरुद्दीन अली अहमद होते की नाही? आमचा गृहमंत्री, की ज्याच्याजवळ खरं तर सगळ्या देशाची रहस्य असतात, तोही मुसलमान होता की नाही? होता. कोण होते? मुफ्ती मोहम्मद सईद होते गृहमंत्री आमचे. आमचे राज्यपाल ख्रिश्चन असू शकतात की नाही? असू शकतात नाही, आहेत. अलेक्झांडर आहेत आता महाराष्ट्राचे राज्यपाल. आमचा क्रिकेट संघाचा कप्तान हा असू शकतो की नाही? मुसलमान असू शकतो की नाही? मोहम्मद अझरुद्दीन आहे. आमचे कलाम भारतरत्न मिळवू शकतात की नाही? इतकी उदार संस्कृती आमची आहे. स्वधर्माशी या सगळ्या गोष्टीची सांगड घालायची असते. अशा उदार धर्माबद्दल, उदार संस्कृतीबद्दल आपण सर्वजण नितांत गौरव मनामध्ये बाळगा, असं माझं आपल्याला आग्रहाने सांगणं आहे. पण घडतं उलटच. सगळी नियतकालिक, सगळी प्रचार माध्यम काढून बघा, आमच्याच धर्माला सांप्रदायिक म्हणून नावं ठेवतात. केवढा चमत्कार आहे हा! एवढी उदारता, एवढा औदार्य जगामध्ये दुसरीकडे कुठेही नाहीये. असं असून सुद्धा आम्हीच सांप्रदायिक काय? आणि जगामध्ये आम्ही हे सांगत नाहीत. आणि आमची माणसं त्याला निर्बुद्धपणे मानात डोलवतात, त्याला खतपाणी घालतात आमची प्रचार माध्यम. याच्यामुळे मनाला धक्का बसतो की आपण काय करतो आहोत. प्रचार माध्यमातून आपण जे मांडतो आहोत त्याचा परिणाम काय होणार आहे याचा आपण कधी विचार करतो का? करत नाही, असं त्याचं उत्तर आहे. म्हणून इथे सांगितलं की वैराग्य प्रबळ जे आहे, वृत्ती उदास आहे, विशेष आचार्य निर्मळ आहे, आणि वरची सगळी लक्षणं किंवा पुढे येणारी ही सगळी त्या धर्माशी निगडीत आहेत. आणि हा स्वधर्म इतका संपन्न, इतका वैभवशाली आणि इतका उदार आहे की जगात कशाशी याची तुलना होणार नाही. इतकी आमची संस्कृती उदार आहे. कोणीही या देशामध्ये आलं तरी त्याचं आम्ही स्वागतच केलं प्रेमाने. अतिथी दारामध्ये आला आणि त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, आम्ही प्रेमाने स्वागतच केलं ना. एक दोन नव्हे, सहस्रावधी उदाहरणं दाखवता येतील. पण आम्हाला परकीय लोकांनी इथे येऊन काय दिलं याचाही जरा इतिहासामध्ये अभ्यास करा. म्हणजे समर्थ चरित्र आहे असं भोंगळपणे समजावून घेऊन नाही चालणार. केवळ परमार्थाचा त्यांनी विचार केला नाही. ब्लेंच दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे, हे सांगणारे समर्थच आहेत. काश्मीरमध्ये म्हणे काश्मीरी पंडितांचं शिरकाण झालं वर्षानुवर्ष. आणि शेवटी केव्हा तरी पद्धत काय होती, मारायचा पंडिताला आणि त्याचं जानवं काढून ठेवायचं. आपल्याला नवल वाटेल, पुढे काही अशी वर्ष गेल्यानंतर या जानव्यांचं वजन केलं, किती भरलं असेल? 40 मण. किती मारले गेले असतील आमचे पंडित. आमचा शीर्षभाग होता काश्मीर म्हणजे. कारण शैव आगम हा तत्वज्ञानाच्या दृष्टीनं, आत्मज्ञानाच्या दृष्टीनं इतका संपन्न आहे. बोधायन जो ग्रंथ शैव आगमातून निर्माण झाला तो इतका संपन्न आहे शैव परंपरेमधून. त्याचाच आधार घेऊन शंकराचार्यांपासून मध्वाचार्यांपर्यंत सगळ्यांनी आपली भाष्य लिहिलेली आहेत. इतकी काश्मीरची परंपरा समृद्ध आहे. पण जे पूर्वी घडलं तेच आज घडते. म्हणजे आमचेच तिथले पंडित विस्थापित होत आहेत प्रस्थापित होण्याच्या ऐवजी. हे काय घडते आमच्या देशामध्ये? बरं, याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि पुन्हा आम्हालाच सांप्रदायिक म्हणतात. याचं नवल चित्ताला वाटत. सांप्रदायिक कोण मग? म्हणून तुम्ही थोडे जागरूक व्हा, म्हणून तुम्ही थोडे सावधान व्हा. कारण हे सगळे सद्गुण आपल्या देशाच्या परंपरेशी, स्वधर्माशी, आपल्या आत्मगौरवाशी निगडीत असतात. म्हणून राणा प्रतापांनी वनवास स्वीकारला पण गुडघे टेकून कधी शरण गेले नाहीत. सगळ्या अडचणी सोसल्या, नाहीतर बाकीचे सगळे गुडघे टेकून शरण गेलेले होते आणि दिल्लीच्या बादशाला मुजरे घालत होतेच ना. पण आज राणा प्रताप म्हटले की अंतःकरण का उचंबळून येतं? का तिथे मुजरा करावं असं वाटतं? का त्याच्या चरित्राचं गायन करावं असं वाटतं? का ते चरित्र लिहावं असं वाटतं? ते चरित्र यासाठीच लिहावं असं वाटतं की तिथे आत्मगौरव आहे राष्ट्राविषयी, आपल्या परंपरेविषयी, आपल्या धर्मसंस्कृतीविषयी. कारण हे सगळं त्या स्वधर्माशी निगडीत आहे. म्हणून दोन्ही अंग जी प्रवृत्ती निवृत्तीची धर्माची आहे तेवढीच साकल्यानं आपण अभ्यासली पाहिजे. त्यालाच आपण ज्ञान विज्ञान म्हणतो. निवृत्ती म्हणजे ज्ञान, प्रवृत्ती म्हणजे विज्ञान. पण ज्ञान नसेल तर विज्ञान आंधळ आहे आणि विज्ञान नसेल तर ज्ञान पांगळ आहे. दोन्ही परस्परांना धरूनच चाललं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे.
म्हणून इथे स्वधर्मविषयी समर्थ जे म्हणतात, हा शब्द इतका महत्वाचा आहे. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. म्हणजे अध्यात्म श्रवण तर व्हायला पाहिजे, हरिकथा निरूपण तर चाललंच पाहिजे, परमार्थाचं विवरण व्हायला पाहिजे. हा पुढचा गुण आम्हाला समर्थ सांगतायत. या सगळ्याचं नातं कुणाशी आहे? स्वधर्माशी आहे. जी आपली भव्य दिव्य उदात्त उत्कट परंपरा आहे, या परंपरेशी हे नातं कुठेतरी आहे. आणि त्याचा गौरव आम्ही आग्रहाने जोपासला पाहिजे, आग्रहाने धरला पाहिजे. आम्हाला का बरं वाटत नाही, तो वाटला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी सद्गुरूची लक्षणं सांगताना सगळ्याची सांगड कुठेतरी त्या स्वधर्माशी घातलेली आहे. आपलं स्वकर्म स्वधर्मामध्ये पालटावं असं सगळ्या संतांनी सांगितले, माऊलींनी सांगितलेलं आहे. आपलं जे स्वकर्म आहे ते इतकं उन्नत व्हावं, आपलं स्वतःच व्यक्तिमत्वाचं उन्नयन इतकं व्हावं की आपलं स्वकर्म स्वधर्मामध्ये पालटावं. त्याला धर्माचं वजन प्राप्त व्हावं, त्याला धर्माचा गौरव प्राप्त व्हावा, त्याला धर्माची व्याप्ती आणि औदार्य प्राप्त व्हावं, असं काही कर्तृत्व आपण करावं. म्हणून अध्यात्म श्रवण पाहिजे, हरिकथा निरूपण पाहिजे आणि परमार्थ विवरण हेही पाहिजे. हे करणारा तो सद्गुरू. जेथे सारासार विचार, सार काय जगामधलं आणि असार काय, यालाच आदि शंकराचार्यांनी नित्यानित्य विवेक म्हटलेलं आहे. विवेक चूडामणीमध्ये अप्रतिम विवेचन केलेलं आहे आणि सांगितले याला नित्य काय आणि अनित्य काय जो ओळखतो तो खरा सद्गुरू. सामान्य माणसाला सार आणि असार निवडून घेता येत नाही. घेता आलं तरी अंशतः घेता येतं. सद्गुरू ते पूर्णतः उचलत असतो आणि म्हणून सद्गुरूची थोरवी मोठी लोकविलक्षण आहे. सांगायचा भावार्थ असा की जेथे सारासार विचार तेथे होय जगदुद्धार. जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तिथे प्राप्त होत असतं. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. सारासार विचार करायचाच, अधिष्ठान नवविधा भक्तीचं निर्माण करायचं आणि जनसामान्यांना उत्तमातला उत्तम मार्ग दाखवायचा, सन्मार्ग दाखवायचा की ज्याच्यामुळे व्यक्ती तर अंतरंगानं संपन्न व्हावीच, कुटुंबातल्या व्यक्तींनी एकमेकाला धरून ठेवावं, आमचा समाज हा सत्कार्याकडे धावणारा व्हावा आणि ज्या योगे आमचं राष्ट्र प्रबळ व्हावं असं चिंतन त्याच्यामध्ये असावं. हे खरं तर सगळे सद्गुरू करत असतात. विश्वाचा विचार जिथे करतात तिथे राष्ट्राचा विचार का करणार नाहीत? म्हणून तर आनंदवन भुवनाचं स्वप्न समर्थांनी पाहिलं. म्हणून नवविधा भजन, हे नवविधा भजन जो करतो तो खरा सद्गुरू. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्रांत पावती. काय सुंदर सांगितले समर्थांनी. अंतरंगात ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तरी सुद्धा निष्ठेनं बाह्यरंगी भजन ज्यांनी चालू ठेवलेलं आहे, कुणासाठी? स्वतःसाठी नाही. ज्याला आत्मज्ञान झालं त्याचं प्रारब्ध खुंटलं, खलास. पण तरी सुद्धा देह आहे तोपर्यंत महात्मा लोकसंग्रह का करत राहतो? त्यांनी थोडकं शुद्ध व्हावं म्हणून पुन्हा पुन्हा तो प्रयत्नरत असतो. रामकृष्ण परमहंस तर गडबडा लोळत असत आणि शेवटी त्या जगदंबेला म्हणत असत, किती माणसं पाठवतीस माझ्याकडे? एक शेर दुधात 5 शेर पाणी, असं म्हणत असत. म्हणजे वैश्विक सुखामध्ये रमणारी इतकी माणसं का पाठवती जगदंबे काली माते माझ्याकडे? कलकत्ता शहरामध्ये अशी वैषयिक माणसं पाहिली सगळी आणि त्याच्यामधून नरेंद्रासारखा एक शुद्ध आत्मा येताना पाहिल्यावर आनंदाने गदगदून गेले रामकृष्ण परमहंस. लोकसंग्रह करायचाच असतो, कारण थोडका संस्कार जनसामान्यांच्या चित्तावर होतच जातो. या जन्मी नाही तरी जन्मजन्मांतरी ती माणसं केव्हा ना केव्हा तरी पालटतात. म्हणून संस्काराचं बीज कुठेतरी चित्तामध्ये टाकायचं असतं. हाच त्याचा अर्थ आहे. म्हणून अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन लोकसंग्रहासाठी करतच राहायचं, असा त्याचा अर्थ आहे. असा जो सद्गुरू असतो त्या महानुभावाला वारंवार वंदन करावा. म्हणून समर्थ सांगतायत बाकीचे सद्गुरू सगळे टाका आणि अशी जी 10 लक्षणं उत्तमातली उत्तम धारण करतो त्याला काय करा? त्याला वंदन करा, त्याच्या चरणाशी शरण जा. पण समजा नुसता सद्गुरूच आहे आणि त्याला सच्शिष्य मिळालाच नाही, रामकृष्णाला विवेकानंद मिळालेच नाही, तर काम जनसामान्यांच्यात जावं कसं? म्हणून सूर्य आणि प्रकाश, चंद्र आणि शीतलता, ब्रह्म आणि माया या जशा जोड्या अभेद्य आहेत तशी सद्गुरु सच्शिष्य जोडी अभेद्य आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून गुरुची महती सांगितल्यानंतर समर्थ आम्हाला
सच्छिष्याची महती सांगतात. ते म्हणतात की तैसे एका विण एक होत असे निरर्थक. सच्छिष्य मिळाला नाही सद्गुरूला, तर सद्गुरूंनी हे ज्ञान कोणाला द्यायचं आणि ही परमार्थाची परंपरा अक्षुण्ण ठेवायची कशी? म्हणून सच्छिष्य सुद्धा पाहिजे. आणि म्हणून सच्छिष्याची अनंत सुंदर लक्षणं पुढच्या समासामध्ये समर्थ रामदासांनी सांगितले, फार गोड सांगितलेली आहेत. मुख्य सच्छिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. फार अवघड आहे. संदेह फार असतात. असं होईल का, तसं होईल का, नानाविध प्रकारचे विकल्प आपल्या मनामध्ये जागत असतात. श्रद्धेच्या वेलीला म्हणे विकल्पाचं बांडगुळ लागतं. काय वाक्य आहे पहा. ज्याच्या मनामध्ये विकल्प येतात तो सच्छिष्य नव्हेच, कारण मग त्याला श्रद्धेचं गोड फळ चाखायला मिळतच नाही. पारखून घ्यावा गुरु, 100 वेळेला पारखून घ्यावा, पण एकदा श्रद्धा बसली म्हणजे मग संदेह ठेवू नये. पण माणसं असं करत नाहीत, शेवटपर्यंत संदेहच असतात. म्हणून सांगितलेलं आहे की मुख्य लक्षण कोणतं? सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. तो जर नसेल, अनन्य भावे शरण या नाव सच्छिष्य. केवढी दृढ श्रद्धा चित्तामध्ये अनंत सच्छिष्य होऊन गेले, त्यांच्या मनामध्ये होती. गुरुचं वचन म्हणजे पूर्ण विश्वास. गुरुनी कठोर शिक्षा केली तरी ती आनंदाने स्वीकारलेली. मला एक गुरु शिष्य परंपरेतलं उदाहरण फार आवडतं म्हणून आपल्याला सांग. विरजानंद नावाचे एक फार थोर सद्गुरु होऊन गेले. जन्मांध होते. विरजानंद म्हणजे रामकृष्ण संघातले नव्हे. विरजानंद या नावाचे एक रामकृष्ण संघाचे अध्यक्ष होऊन गेले, ते हे नव्हे. हे जन्मांध होते, कठोर होते, पण प्रेमही तितकेच करत असत. आपण नेहमी म्हणतो देव कृपाळू आहे, कृपाळू, पण देव जसा कृपाळू आहे तसा न्यायनिष्ठुरी आहे. दयाळू त्याच्यावर आहे जो सत्कार्य करतो, त्याच्यासाठी तो दयाळू आहे. जो वाममार्गाने जातो त्याच्यासाठी देव न्यायनिष्ठुरच असतो, असं लक्षात ठेवा. आणि सद्गुरूही तसाच असतो. उगाच वाटेल त्याच्यावर वळणार नाही. अधिकार तैसा दावियेला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दावियेला मार्ग. चालत आहे मग कळो येते. आपल्याला एवढाच उपदेश का केला हे नंतर कळत. एक उदाहरण सांगतो. आपल्याला हळूहळू शिकवायला लागतं आणि शिकवताना आपल्याला ते आत्मसात करायला काही कालखंड जावा लागतो. एक साधं आपण संगीताचं उदाहरण घेऊया की संगीतामधली एखादी सरगम गळ्यावर चढण्यासाठी श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात. सोपी सरगम म्हटली तर म्हणता येते, पण अवघड म्हणता येत नाही. मी म्हणून दाखवतो आपल्याला. उदाहरणार्थ आपण असं म्हटलं, सारे गम प गम रे सा, सारे गम प गम नि द प म प गम प ध नि सा नि द प म प गम नि द प म प गम प गम रे सा, सारे गम प गम नि द प म प गम प ध नि सा नि द प म प गम नि द प म प गम रे सा. म्हणा. तुम्ही म्हणाल की काय म्हणा आणि कसं म्हणा? चालत आहे मग कळो येते. आपल्या गळ्यावर ते चढण्यासाठी काही श्रम करावे लागतात, आयुष्यातली काही वर्ष द्यावी लागतात. मग हे साध्या विद्यांच्या बाबतीत आहे, पण माणसानं मात्र आत्मविद्या एका दिवसात दाखवा म्हणतात. ईश्वर दाखवा. अरे तुझी पात्रता काय म्हणून तुला ईश्वर दाखवावा? MA व्हायला आयुष्यातली 15, 17, 18 वर्ष काढावी लागतात. त्यातही काही विद्यार्थी वारकरी असतात. म्हणजे भौतिकतेतलं ज्ञान, माहिती इतकी सोपी असून तुम्हाला वाऱ्या कराव्या लागतात. आत्मविद्या गहनच आहे, क्लिष्टच आहे, कठीणच आहे. काय म्हणून तुम्हाला परमेश्वर दाखवावा? नितदेव भेटे आम्हासी म्हणून काय जगासी दावावा? नाथांनी सुंदर म्हटले, विठ्ठल आम्हाला दररोज भेटतो, आम्ही त्याच्याशी संवाद करतो, त्याच्याशी खेळतो, त्याच्यावर भोजन करतो, बागडतो, भांडतो, संवाद करतो, म्हणून काय जगाला दाखवावं आम्ही? त्यांची पात्रता ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला त्यांना परमेश्वर दिसेल. किती गंमतशीर, फार छान सांगितले बा. आत्मविद्या. इथे जे विरजानंद होते आर्य समाजाचे, दयानंद त्यांच्याकडे शिकले आणि शिकत असताना त्यांचा ऋणानुबंध इतका सुंदर झालेला होता की गुरुच्या मनातलं दयानंदानं बरोबर कळत असत, अतिशय सुंदरपणे ओळखत असत. हाच खरा सच्शिष्य. गुरुच्या मनात काय कळेल तो खरा सच्शिष्य.
म्हणजे इतकी एकरूपता, तद्रूपता त्याच्या भावनांशी. असं आहे, सद्गुरूचं ध्येय आपल्याला कळलं की त्याच्या मनातलं कळतं. सद्गुरूचं ध्येय जर कळलं नाही तर कळत नाही. दयानंदानं ते बरोबर कळलेलं होतं आणि विरजानंदांच्या हाताखाली शिकत होते. वेदाध्ययन चाललेलं होतं, उपनिषदांचं शिक्षण चाललेलं होतं. झाडत असत सगळा आश्रम विरजानंदांचं. आणि विरजानंदांचं अनुशासन कठोर होतं. धुळीचा कण कुठे राहू नये अशी त्यांची अपेक्षा असते. गंमत अशी झाली, एकदा झाडलं, सगळा आश्रम स्वच्छ केला आणि विरजानंद रात्री दूध घेतलं त्यांनी आणि शतपावली करत होते. पायाला कुठेतरी धूळ लागली. त्यावेळेला त्यांनी बोलवलं शिष्याला आपल्या आणि म्हणाले, धूळ कशी राहिली? जवळ बोलवलं आणि फडाफडा लागेल तिथे थपडा मारल्या, पाठीत रपाटे घातले, काठी घेऊन ये म्हणाले. काठीनेही मारलं त्या. मग रात्री विरजानंदांना वाईट वाटलं, अरे आपल्या या परमशिष्याला आपण मारलं, उगाच मारलं. इकडे दयानंद मार खाल्लाय, भरपूर लागलेल्या अंगाला, पाठ तर सुजली ती काळी निळी, इतकं बेदम मारलं तर त्यानं. आणि रात्री एकदम त्यांच्या मुखातून हुंदका बाहेर पडला. विरजानंद जागे होते, त्यांनी तो हुंदका ऐकला. त्यांनी हाक मारली, ये. शिष्य समोर आल्यानंतर त्याचे हात आपल्या हातामध्ये घेतले आणि टप 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 अश्रू त्यांच्या डोळ्यामधून गळायला लागले. त्या दयानंदांच्या हातावर अश्रू पडले सगळे. आणि ते म्हटले, बाळाहरी मी तुला फार मारलं का? तुझा हुंदका मी ऐकला, तू रडायला लागलायस का? त्यावेळेला यांनी काय उत्तर द्यावं? काय सद्गुरून, काय सच्शिष्य पाक, काय यांची उंची असावी? इथपर्यंत पोचायला आम्ही इतके अधपतित झालेलो आहोत. खरंच सांगतो आपल्याला की ही उंची गाठायला किती जन्म जावे लागतील असा विचार करायला लागतो. त्यावेळेस दयानंदांनी उत्तर असं दिलं. ते म्हणाले, महाराज आपण मारलं म्हणून मला दुःख वाटलं नाही, म्हणून माझ्या तोंडून हुंदका बाहेर पडला नाही. मी तर कठोर परिश्रम करून करून टणक झालोय, पण महाराज आपलं सगळं अंग लोण्यासारखं मऊ आहे. माझ्या कठोर पाठीवर आपले नाजूक हात पडले ना आपल्या हाताला लागलं असेल काय, या विचारानं मला हुंदका फुटला. काठी आपण हातामध्ये धारण केलीत, मला मारलात, पण ती काठी धारण करण्याला जो कठोर हात लागतो तो कठोर हात आपल्याकडे नाही. महाराज आपल्यालाच वेदना झाल्या असतील या विचारानं आज मला झोप येत नाहीये आणि म्हणून हुंदका बाहेर पडला. काय उंचीची माणसं असतील सांगा. सच्शिष्य वेगळा, सद्गुरू वेगळा. सद्गुरू वचनावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे, जिथे अनन्य भावे शरणत आहे, तोच खरा सच्शिष्य होऊ शकतो, अन्य होऊ शकणार नाही. म्हणून त्याला समर्थांनी नानाविध प्रकारची विशेषणं वापरली. निष्ठावंत, शुचिष्मंत, नेमस्त, साक्षेपी, परमदक्ष, नंतर चित्तान शुद्ध असलेला, निर्मत्सरी, अर्थांतर जाणणारा, उत्तम गुणाचा, परमसावध, परमशुद्ध, यशवंत, नीतिवंत, मर्यादा असलेला, धारिष्ट धारण करणारा, दृढव्रताचा. किती विशेषण वापरली शिष्याला. म्हणून दृढ निश्चय करावा आणि सगळा विश्वजन उद्धरून टाकावं. समर्थांनी कशासाठी सांगितलं? संसर्ग मात्रे इतकं सामर्थ्य आपल्यामध्ये पहिल्यांदा निर्माण करा. थोडक्यात शिष्य कसा असावा? शिष्य असावा सद्विद्येचा. अगोदरच्या दशकामध्ये जे सांगितलेलं आहे ना, सद्विद्या कोणती, कुविद्या कोणती, हे समर्थांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला पुढे जाऊन सांगतात, ज्याचा मी उल्लेख केला, सद्विद्या धारण करून प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. आणि म्हणून समर्थांनी पुढे उपदेश केलेला आहे. हा मंत्रांचा दशक म्हटला जातो ना, नाना प्रकारचे मंत्र जपले जातात, उपदेश सुद्धा अनेक असतात, परंतु उपदेश अनेक, परी ज्ञाने विण निरर्थक, असं आम्हाला समर्थ सांगून जातात. किती तुम्ही मंत्र जपले तरी खऱ्या अर्थानं सद्गुरूंनी मार्ग दाखवलेला नसेल तर ते पुटपुटणं झालं, ते शब्द झाले. शब्दांचे मंत्र व्हावे लागतात, त्यावेळेला त्याला अजरामर्पण प्राप्त होतं. आणि ते शब्दांचे मंत्र व्हावे म्हणून गुरुची कृपा लागते. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की गुरुच्या कृपेमुळे आत्मज्ञान लाभतं आणि त्या ज्ञानामुळे शब्दांचे मंत्र होतात. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, पुढच्या समासात समर्थ सांगतात, तव सर्व काही निर्फळ, ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. कोणत्याही प्रकारचं तुम्ही ही माहिती माणसं जी मिळवतात त्याची प्रचंड यादी समर्थांनी दिलेली आहे.
कितीही विद्या पठण केलं, संगीत शास्त्र, राग ज्ञान, वैदिक शास्त्र, वेदाध्ययन, नाना व्यवसायांचे ज्ञान, दीक्षेचे ज्ञान, परीक्षेचे ज्ञान, वनितांची परीक्षा, सरितांची परीक्षा, मनुष्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. समर्थ सांगतात, अश्वांची परीक्षा, गजांची परीक्षा, श्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना यानांची परीक्षा, नाना शास्त्रांची परीक्षा, नाना धातूंची परीक्षा, नाना पाषाण परीक्षा, हे ज्ञान नव्हे. म्हणजे जीवनाला, भौतिक जीवनाला स्पर्श करणारी विज्ञानात्मक जेवढी शास्त्र आहेत, ही सगळी माहितीची शास्त्र आहेत. कारण ती एका विशिष्ट टप्प्याच्या पलीकडे जात नाहीत. ही अधिभौतिक शास्त्र केवळ जडाचा अभ्यास करतात, आधी दैविकाला जरासा स्पर्श करतात, पण चैतन्यापर्यंत ती पोचू शकत नाहीत. म्हणून ते ज्ञान नव्हे, कारण चैतन्य शाश्वत आहे, जड हे पडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की वाग्विलास, मोहन कळा, गायन कळा, हास्य विनोद, काव्य कळा, नाना लाघवे, चित्रकळा, संगीत कळा, काय वाटेल ते तुम्ही अभ्यासलं तरी हे ज्ञान नव्हे. आधी करून पहा, पुढे काय म्हटलेलं फार महत्वाचं आहे. आधी करून 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा, हे ज्ञान नव्हे. म्हणजे 14 विद्या जरी प्राप्त झाल्या तरी ते ज्ञान नव्हे. यालाच आपल्याकडे हे सगळं वाचणं, अगदी अर्थासहित वाचलं, समजा अर्थ कळला नाही आणि नुसतं पाठांतर जर केलं तर त्याला वेदानी असे लोक कोण असतात, तर साखरेच्या गोणी वाहणारे बैल असतात असं म्हणले. अर्थ जर कळला नाही, नुसतं वाचलं, पण सुरुवात तशी केली तरी चालेल. बैल होता होता केव्हा तरी विद्वान होता येतात. अगदीच काही न करण्यापेक्षा ते बरं. आणि म्हणून वाचायला पहिल्यांदा शिकावं. आधी करूनही 64 कळा, ज्या 64 कळा आहेत, 14 विद्या आहेत, त्या प्राप्त केल्या तरी ते कसलं ज्ञान आहे, ते परोक्ष ज्ञान आहे, ते आत्मज्ञान नाही. या सगळ्याला समर्थानी माहिती म्हटलेली आहे. हे परोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान अनुभवातून येत असतं. आणि म्हणून समर्थ सांगतायत, या हे सगळं कौशल्यता परिज्ञान म्हणू नये. हे सगळं प्राप्त केलं तरी सुद्धा शेवटी त्याचा आशय एकाच दृष्टीने सांगता येतो, ही माहिती आहे, हे ज्ञान नव्हे. मग आता ज्ञान कशाला म्हणायचं असा प्रश्न स्वाभाविक आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि शिष्याने तो प्रश्न विचारलेला आहे, समर्थांना विचारलेला आहे. त्यावेळेला आपल्या शिष्याला समर्थ सांगतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. व्याख्या केली आहे समर्थांचं, फार मोठं वैशिष्ट्य आहे दासबोधाचं. सगळीकडे व्याख्या आल्या आहेत. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपणच आपल्याला पाहायचं म्हणजे याला स्वरूपानुसंधान म्हणायचं. आरशात पाहणं नव्हे. आरशात तर अनेक वेळेला स्त्रिया पाहतात स्वतःला, अनेक वेळेला पुरुषही पाहतात. माहिती गोळा करण्यासाठी, ज्ञान गोळा करण्यासाठी 2 वेगळे पंथ आहेत. आत्मज्ञान हेच ज्ञान. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. पुढे सांगितलं, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य अनित्य विचारावे, या नाव ज्ञान. मुख्य देव कोण? आम्ही कोणाकोणाचं पूजन करतो. शंकराचं करतो, विष्णूचं करतो, दत्ताचं करतो, गणपतीचं करतो, जगदंबेचं करतो, सूर्याचं करतो. यांचं पूजन करणं म्हणजे हा मुख्य देव आहे का? नाही. खरा देव याच्या पलीकडे आहे. मुख्य देव फार वेगळा आहे. समर्थांचा मुख्य देव म्हणजे राघव. तो राघव म्हणजे ज्यांनी सूर्यवंशामध्ये जन्म घेतला आणि रावणाचं पारिपत्य केलं तो नव्हे. त्यांचा मुख्य देव म्हणजे निर्गुण राम आहे. जो कबीराचा राम आहे तोच निर्गुण राम एक प्रकारे समर्थांचा आहे. चत्वार देव त्यांनी जी कल्पना मांडलेली आहे ती इथे बरोबर आपल्या लक्षात येते. मुख्य देव कोण होता? चत्वार देव ज्यांनी ओळखले तो खरा देव. काय सांगितलं? एक नाना प्रतिमा. म्हणजे आपण प्रतिमा किंवा सगुण प्रतिमा करून समोर ठेवतो, मूर्ती ठेवतो आणि त्यांचं पूजन करतो. हे पूजन आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या प्रतिमेशी, त्या मूर्तीशी आपण तद्रूप होण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा प्रयत्न हा निम्न स्तराचा आहे, सगळ्यात कनिष्ठ आहे असं समर्थ म्हणतात. एक नाना प्रतिमा म्हणजे सगळ्यात तळातली पायरी झाली. दुसरा तो अंतरात्मा. दुसरा अंतरात्मा आहे नाही, दुसरा सगुण अवतार महिमा.
पहिला एक नाना प्रतिमा आणि दुसरा अवतार महिमा. म्हणजे ज्याची आपण प्रतिमा मांडून ठेवलेली आहे ती सगुण अवताराची चरित्र प्रवचनामधून, कीर्तनामधून, संकीर्तनामधून सानंद गाणं आणि त्या सगुण अवताराचं पूजन करणं ही दुसरी पायरी झाली. तिसरा तो अंतरात्मा. अंतरात्मा आपला जो जीवात्मा आहे ही तिसरी पायरी झाली. आणि याच्या पल्याड जो मुख्य देव आहे, जो मुख्य परमेश्वर आहे, ज्याला आपण परमात्मा परब्रह्म म्हणतो, तो या तिन्हीहून आगळा वेगळा आहे असं समर्थांचं सांगणं आहे. एक देव तो बद्धाचा, दुसरा देव तो मुमुक्षूचा, तिसरा देव तो साधकाचा, चौथा देव वेगळा, अनंत त्याच्या लीळा. समर्थांनी कशासाठी सांगून ठेवलं? म्हणून तो देव ओळखावा असा त्याचा भावार्थ आहे. म्हणून मुख्य देवास जाणावे. भगवंतानी सुद्धा भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं ना, क्षराक्षराचं ज्ञान करून टाकलं. क्षराक्षर कोण आहेत सांगितलं, प्रकृती पुरुष कोण आहेत सांगून झालं, आणि शेवटी 15व्या अध्यायात हेच सांगितलं ना की याच्या पल्याड पुरुषोत्तम वेगळाच आहे. बरं, ब्रह्मणो ही प्रतिष्ठा हम, भगवंत म्हणाले. म्हणजे धक्काच बसतो ऐकल्यानंतर. ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे. आम्हाला वाटतं परब्रह्म म्हणजे अंतिम टप्पा, त्याची प्रतिष्ठा अधिष्ठान मी आहे असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितले. म्हणजे त्याच्या पलीकडे काय असू शकतं? तो पुरुषोत्तम कोण आहे त्याला जाणावं, तो मुख्य देव आहे असा त्याचा अर्थ झाला. सत्स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. हे नित्य अनित्य काय आहे त्याच्यासाठी शमदमादी संपत्ती धारण करावी लागते. इंद्रियांचं दमन करावं लागतं. त्यांचं दमन करून म्हणजे दम करायचा, आवरून धरायची. बाहेर जी धावतात ना इंद्रिय सगळी, त्यांचं दमन करायचं, त्यांना आवरून धरायचं. विषयाकडे त्यांना पळून द्यायचं नाही, त्यांना उचलून माघारी वळवायचं आणि त्यांच्या पुन्हा त्या त्या गोलकामध्ये प्रस्थापित करायचं. याला म्हणायचं शम. शमदमांची जोडी नित्य असते. तितिक्षा आहे, उपरती आहे, श्रद्धा आहे. उपरती सद्गुरूच्या कृपेनच होते किंवा त्रिविध तापांचे चटके बसले की होत असते. आणि म्हणून समर्थ तेच सांगतायत आपल्याला. पुढे माया ब्रह्माचं विवेचन करताना आपल्याला आणखीन पाहायचंय. पण तितिक्षा सुद्धा अशी असते की सहनम सर्व दुःखाना अप्रतिकार पूर्वकम आणि चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. तितिक्षेची सुंदर व्याख्या आदिशंकराचार्यांनी केलेली आहे. प्रतिकार न करता, आक्रोश न करता, अकांड तांडव न करता द्वंद्व शांतपणे सहन करणं ही तितिक्षा. संत ते करत असतात म्हणूनच संत समत्व धारण करतात. चांगलं वाईट याच्या बाबतीत समत्व, यालाच द्वंद्व सहन करणं म्हणतात. आणि म्हणून ती तितिक्षा संत धारण करत असतात. म्हणून इथे सांगितले पंचभूतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. दृश्य प्रकृती सरे, दृश्य प्रकृती सरून जाते, पंचभूतही ओसरून जातात. द्वैताचं पूर्णपणे निरसन होतं, अद्वैत आत्मप्रत्ययाला येतं. आणि त्याला काय म्हणायचं? त्याला समर्थ म्हणतात आत्मज्ञान असं म्हणावं. आता जया पुरुषाशी जे जे ज्ञान त्याला तसा तसा भाव आणि तसं तसं फळ मिळत जातात. आणि म्हणून समर्थांनी आत्मज्ञानाकडे जे झेपावणारे जन आहेत किंवा सृष्टीमध्ये जे अवतरतात त्यांची 4 विभागामध्ये विभागणी केली. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परिते अवघे चत्वार बोली जेती. ते चत्वार कोण कोण आहेत ते त्यांनी सांगितले. ऐका तयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण चौथा सिद्ध. या चौघांविरहित नाही सचराचरी पाचवा. नाहीच आहे. चौघा सगळ्या माणसांचं विभाजन कशात करता येतं? 4 प्रकारामध्ये, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. त्यातले बहुतेक 90% बद्ध जन असतात. 2, 4, 5% फार फार तर मुमुक्षु जन असतात. उरलेले काय 2-3% जे असतील ते साधक असतात. आणि 100तला एखादा सिद्ध असतो, क्वचित चुकून सापडला तर. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव बद्ध. ज्याला काही थोडक्यात चांगलं मानवतच नाही असा बद्ध असतो. ज्याला केवळ खाणं पिणं आवडतं, ज्याला चैन करणं आवडतं, ज्याला नित्य सिनेमे पाहणं आवडतं, ज्याला नित्य हॉटेलातच जाऊन खायला आवडतं, ज्याला निद्रा अत्यंत प्रिय असते आणि ज्याला परमार्थ म्हटलं की अंगावर काटा येतो, तो मनुष्य बद्ध असं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. ते म्हणतात की परमार्थाचा अनादर आणि प्रपंचाचा अत्यादर. काय सुंदर सांगितलं. 2 चरणात सांगून टाकलेलं आहे.
परमार्थ नको म्हणतात आणि प्रपंच मात्र अति आदरे सेवन करतात. असे जे असतात ते बद्ध असतात, समर्थ सांगतात. आणि पुढे जाऊन ते सांगतात की असा जरी बद्ध असला, किती माजलेला असला, कोट्याधीश असला, तरी दैव केव्हा तरी अशी थप्पड मारतं की खाडकन त्याचे डोळे उघडतात आणि मग लक्षात येतं असा माजोरीपणा करत होतो, इतका पैसा वाटत होतं, पण अरे नाही, काही करता आलं नाही. आपल्याकडे फार छान दृष्टांत देतात की म्हणे राजा जायचा, एके ठिकाणी फुलं व्हायचा, एका यात्रेकरूंनी पाहिलं. सेनापती यायचा, फुलं वाहून जायचा, सैनिक यायचे, फुलं वाहून जायचे, प्रधान यायचा, फुलं वाहून जायचा. आणि ते सगळे काय करतायत कुतूहल म्हणून यांनी विचारलं. त्यावेळी राजा म्हणाला, एवढं माझं प्रचंड साम्राज्य, पण बाळा तुझ्या मृत्यूला मी टाळू शकलो नाही. राजपुत्र मेलाय, प्रचंड साम्राज्य, चक्रवर्ती सम्राट आहे, पण बाळाचा मृत्यू स्वतःच्या टाळता आलेला नाहीये. समर्थ म्हणतात असं आयुष्यामध्ये केव्हा तरी चटका बसतो आणि माणसं खडबडून जागे होतात. संसार दुःखे दुखविला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला. अंतरंगामध्ये ज्या वेळेला चटका बसतो त्यावेळेला तो जागा होतो आणि मग त्याच्या मनामध्ये येतं की अरे नाही पुण्याचा विचार, झाले पापाचे डोंगर. असंच आयुष्यामध्ये आपण जगत गेलो. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले. आपण काहीच केलं नाही आयुष्यामध्ये. ईश्वराचं पूजन नाही, अतिथीचं पूजन नाही, आपण दान दिलं नाही, शरीर कष्टविले नाही, कष्टविले शरीर नाही, केला परोपकार नाही, रक्षिला आचार. काम मध्ये भक्तिमाता आहे बुडविली, शांती विश्रांती मोडली. असं मी केलं, माझ्या हातून अनंत पाप घडली. हे ज्याला वाटायला लागतं तो मुमुक्षु होतो. मग त्याला कळतं गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती. चक्रवर्ती सम्राट आले आणि गेले, राज्याच्या राज्य धुळीला मिळाली, माझं वैभव ते काय, हे त्याला उलगडायला लागतं. आणि मग तो म्हणतो म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ, या नाव मुमुक्षू. संतांनी स्वतःकडे असं कमीपण घेतले बर का. स्वतःला अधम पापी म्हटलेलं आहे. आम्ही काय म्हणायचं स्वतःला? संत जर इतका कमीपणा स्वतःकडे घेतात, आम्ही काय कमीपणा. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्षू. मी भूमीभार झालो, मी काहीही केलं नाही, केवळ देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, कांताभिमान, नानाभिमान एवढंच बाळगलं. ते अभिमान माझा आज गळून पडला, मी मुमुक्षू झालो. आणि मग ज्याचे थोरपण लाजे, परमार्थ कारणी झिजे, संत पायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्षू. संतांच्या चरणी विश्वास जिथे जागतो तिथे मुमुक्षुत्व जागतं. आणि मग जो संतासी शरण गेला आणि संतजनी आश्वासिला, तो साधक झाला. बद्ध संपला मुमुक्षूचा टप्पा आणि धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, अर्थांतर काढी, त्या नाव साधक. देह बुद्धी विवेके वारी, असत्य स आत्मबुद्धी सदृढ धरी. देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी धरणारा तो साधक. अगदी थोडक्यात व्याख्या आहे. देहावर ज्याचं प्रेम असतं ते गळून जातं आणि आत्म्याचा शोध जो घ्यायला लागतो, देहबुद्धीपेक्षा आत्मबुद्धी ज्याला प्रिय होते त्याला काय म्हणायचं, त्याला साधक म्हणतात. आणि तो साधक कसा ज्ञान विवेके संपन्न होऊन जातो. समर्थ आम्हाला सांगतात तो काय करतो, अधर्माला स्वधर्मानं लुटतो म्हणे, कुकर्माला सत्कर्मानं झुगारून देतो. काय सुंदर बघा. तिरस्कार चिरडून टाकतो, द्वेष खणून टाकतो, विचारांनी अविचारावर पालाण घालून टाकतो, सगळे दुर्गुण आपले नाहीसे करतो आणि मग तो साधक होतो. शेवटी काय करतो, स्वरूपी घातले मन, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रेतना प्रतिष्ठिले, असं तो करून टाकतो. पाहे नित्यानित्य विवेक. जो नित्यानित्य विवेक पाहतो तोच खरा साधक आहे. आणि असं एकदा घडलं, त्याग घडे अज्ञानाचा. समर्थ सांगतात कसा, शनै शनैही, हळूहळू घडतं. हे कधी एकदम घडत नाही. वृक्ष एकदम वाढत नाही, मनुष्य एकदम मोठा होत नाही, मानवाला एकदम शहाणपणी येत नाही, कोणतीही वास्तू एकदम निर्माण होत नाही, राज्य एका दिवसात निर्माण होत नाही, गंगेचा प्रवाह एका दिवसात मोठा होऊन विस्तारत नाही, कोणतीही गोष्ट चटकन घडत नाही. हायब्रिड काढून येते एवढ्यासाठी, साधी गोष्ट आहे. त्याचा जो कस उतरायला पाहिजे, जेवढा कालखंड त्याला द्यायला पाहिजे कस उतरायला, तेवढा दिला नाही तर व्यर्थ आहे सगळं. आणि म्हणून म्हटले
त्याग घडे अज्ञानाचा, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. कसा? शनैशनैही, हळूहळू हळू हे घडत जाणार. साधू वस्तू होऊन येठेला, म्हणजे जो सिद्धावस्थेला झेपावला तो सद्वस्तूच होऊन जातो. जीवात्मा परमात्म्याशी मिलन करून टाकतो, तो परब्रह्म होऊन जातो. साधू सद्वस्तू. आणि म्हणून काय? संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. संदेह मोडूनच जातात. तामसी माणसाच्या कुशंका, राजस माणसाच्या शंका आणि सात्विक माणसाच्या आशंका सगळ्याच जातात. पूर्ण संदेह मिटून जातो. संदेह ब्रह्मांडाबाहेर निघून जातो. आणि म्हणून समर्थांनी थोडक्यात सांगितले, संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण. अगदी थोडक्यात. ज्याला संशय उरला नाही, ज्याला संदेह उरला नाही, संशयाचं ज्ञान खोटं हे ज्याला कळलेलं असतं, तो खरा सिद्ध पुरुष. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची. अहमात्मा हे कधीची विसरू नये. इथे त्वंपद तत्पद याचा संगम झाला. असी पद प्राप्त झालं. जीवात्म्याचं जीवपण सुटलं आणि परमात्म्याशी तो एकरूप होऊन गेला. तिथे असी पद त्याला प्राप्त झालं. आणि म्हणून आत्मबुद्धी निश्चयाची झाली. अहमात्मा मीच परब्रह्म आहे हे तो आता कधीही विसरत नाही. त्याला स्वरूपानुसंधान प्राप्त झालं. समर्थ आम्हाला सांगतात, अशा उंचीला जो जाऊन पोचला त्याला खरं आत्मज्ञान झालं. म्हणून बद्धापासून सिद्धापर्यंत जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर सद्गुरूच्या मार्गदर्शनावाचून दुसरा पर्याय नाही. कुणीही समजू नये की मी स्वयंभू आहे. प्रपंचात आपल्याला शेजारी पाजारी काही स्वयंभू भेटतात. की ज्यांना वाटतं काय माझ्या इतका थोर कोण आहे, कोण्योस्ति सदृशो मया, भगवद्गीतेनं म्हटलेलं आहे ना. खाऊन पिऊन सुखी आहे, मजेत आहे असं म्हणणारा जणू स्वयंभू झालेला असतो. पण असा बद्ध सुद्धा केव्हा तरी थपडा खातो, जागा होतो. मूढ चित्त केव्हा तरी खडबडून जागा होतं, निरुद्ध चित्ताकडे जायला झेपावतं. आपणही तसंच झेपावायला पाहिजे. बद्धापासून सिद्धापर्यंतचा आपल्यालाही प्रवास करता आला पाहिजे. कारण असं आहे की या नरदेहाचं काही हित करा म्हणून सांगितले ना. नरदेह अवचित प्राप्त झाला, परंतु करावे काही आत्महित. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ समर्थ म्हणालेले आहेत. म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग केवळ मानव जन्मामध्येच आहे, अन्य जन्मामध्ये नाही. जरायुजे योनी आपल्याला लाभली हे आपलं भाग्य. आपण अंडज स्वेदज उद्भिज्ज योनीला का जन्माला गेलो नाही? भांडगुळ का झालो नाही? कुत्रा लांडगा का झालो नाही? एखादं गाढव का झालो नाही? वृक्ष का झालो नाही? वेल का झालो नाही? ऊ का झालो नाही? ढेकूण का झालो नाही? असा विचार मानवानी करावा आणि ध्यानात घ्यावं, ईश्वराने आपल्याला मानवाचा देह दिला, आता तरी आत्मोद्धार करावा. आणि म्हणून बद्धानी बद्ध राहू नये, मुमुक्षुत्वाकडे झेपावं. मुमुक्षुनी मुमुक्षु राहू नये, साधकत्वाकडे झेपावं. साधकानी साधक न राहता सिद्ध होण्याचा प्रयत्न करावा. पण हे करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या अगोदर समर्थांनी सांगितल्या. आणि ती म्हणजे सद्गुरूला शरण जावं, त्यासाठी आपण सच्छिष्य व्हावं आणि केवळ माहितीच्या मागे जगामध्ये न धावता एक सात्विक संकल्पना, आयुष्याचं ध्येय, आयुष्याचं लक्ष करावं आणि आत्मोन्नत हळूहळू हळू एक एक टप्प्यानं होत जावं. हे समर्थ आम्हाला उलगडून दाखवतात. याच्या पुढे जाऊन समर्थांनी ब्रह्माचं जे यथार्थ स्वरूप आहे, मायेचं जे यथार्थ स्वरूप आहे ते उलगडून दाखवले. सर्व संत आणि आचार्यांची कसोटी कुठे असते? जीव, जगत आणि जगदीश या तिन्हीवर जे प्रकाश टाकतात आणि परस्पराशी तिन्हीचा काय अनुबंध आहे हे यथार्थपणे प्रगट करतात, तोच आचार्य, तोच संत. हे ज्याला प्रगट करता येत नाही आणि सांगता येत नाही तो आत्मज्ञानी नव्हेच. हे समर्थांनी पुढल्या 2 दशकामध्ये प्रगट केलेले आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं की दासबोधाचे 2 टप्पे पडतात. 1 ते 6 खऱ्या अर्थानं पहिला दासबोध लिहिला गेलेला, 7वा दशक त्याला नंतर जोडलेला. म्हणून सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट, असं 7व्या दशकाच्या शेवटी 10व्या समासामध्ये 42व्या ओळीत समर्थ बोलून गेले. आणि त्याच्या पुढे ज्ञानदशक अगोदरच लिहून ठेवलेला त्याला जोडला. म्हणून 1 ते 8 दशक हा पहिला टप्पा, 9 ते 20 दशक हा दुसरा टप्पा. त्या 9 ते 20 मधलं सार नंतर वेचून घ्यायचं. उद्या आपल्याला पहिला टप्पा संपवायचा आहे. संपवायचा म्हणजे प्रयत्न तरी करायचा आहे.
विषयात एकदा परमार्थाच्या रमून गेला प्रवचनकार म्हणजे मग लक्षात येतं अरे पुष्कळ सांगायचं आहे बरं का अजून पुढे, असं होत जातं. कारण संतांचे शब्दच इतके अमृत मधुर असतात आणि त्याची माधुरी इतकी अलौकिक असते की ती सांगावं तितकं थोडं असं होऊन जातं. म्हणून उद्या आपण पहिला टप्पा तरी पार करता येतो का पाहूया, प्रयत्न करूया. आणि नंतर सार रूपानं, कारण यातले अनेक विषय 9 ते 20 मध्ये पुन्हा पुन्हा आवृत्त होऊन गेलेले आहेत. आणि पहिले जे 8 आहे त्याच्यामध्ये खरं तर एका दृष्टीनं समर्थांचा अंतरंगच प्रगट झालेला आहे. त्या अंतरंगाकडे उद्या आपण पुढच्या 3 दशकांच्या माध्यमातून अधिक सावधपणे, अधिक दक्षपणे पाहायचा प्रयत्न करूया. पण आज मनोमन समर्थांना असं अभिवचन देऊया की मानवी जन्म लाभलेला आहे, आम्ही आत्मोन्नत होऊ, आत्मोन्नतीसाठी, आत्मसाक्षात्कारासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी कसून प्रयत्न करू. आणि त्यासाठी समर्थांचा प्रसाद तुम्हा आम्हा सगळ्यांना लाभावा. त्या रघुरायानं कृपावंत व्हावं, सत्वगुण आपल्यामधला वर्धिष्ठ व्हावा. म्हणून पुन्हा एकदा जगन्यंत्याच्या चरणी प्रार्थना करूया आणि आज इथेच विरमूया. यानंतर आरती होईल, मग प्रवचन संपेल. जय जय रघुवीर समर्थ.